शिल्पा माहुली. अंक पहिला. पडदा वर जातो तेव्हा रंगमंचावर 3 स्टार हॉटेल मधल्या एका खोलीचा देखावा नजरेस पडतो. या खोलीच्या 2 पातळ्या आहेत. वरच्या पातळीवर रंगमंचाच्या उजव्या हाताला खोलीत प्रवेश करण्याचे दार आहे. डाव्या हाताला बाथरूम मध्ये प्रवेश करण्याचे दार आहे. मागच्या भागी फ्रेंच विंडो आहे. तिला साजेसे पडदे आहेत. खिडकीच्याच खाली व्हिक्टोरियन पद्धतीचा सोफा आणि त्याच्या समोर छोटे स्टूल आहे. खोलीच्या खालच्या पातळीवर रंगमंचाच्या उजव्या हाताला गोल टेबल आणि 2 खुर्च्या आहेत. डाव्या बाजूला कोन साधून डबल बेड आहे. त्याच्यावर आधुनिक चादर आणि 2 उशा आहेत. डाव्याच हाताला ड्रेसिंग टेबल, त्याच्या समोर स्टूल आणि डबल बेडच्या डोक्याकडच्या भागाशी दोन्ही बाजूंना छोटे स्टूल आहे. ड्रेसिंग टेबलवर फ्लावर पॉट आहे. दृश्य पहिले. काल 18 ऑक्टोबर 1951. सुधाकर कपडे करण्याची तयारी. मला पलंगावर डोक्यापर्यंत पांघरून घेऊन झोपले. सुंदर. आज कुणी आहे? मला तोंडावरचा पांघरून खाली कर, दूर सार. सॉरी, झोप मोडली तुझी. कशी ती जागीच होते. पापण्या भेटल्या होत्या, पण मनात एक सुंदर कविता फुलली. म्हणजे तुला झोप लागली नाही? असं नाही, पण स्वप्नाची मूर्ती सर पडून जाग आणली. म्हणजे तेच ग, काल रात्री तुला नीट झोप आली नाही? तसं नाही रे, झोप सगळ्यांनाच लागते, पण सुंदर स्वप्न पडायला भाग्य लागते. म्हणजे काल रात्री जे घडलं त्याबद्दल तुला पश्चाताप होत नाही? पश्चाताप? त्याला काही अर्थ नाही आणि त्याचा काही उपयोग नाही. कालची रात्र आपलं निधन, त्यासाठी निगतीचा एक संकेत होता, न टळणार. त्याबद्दल कशासाठी? उलट मी तर शरीराने आणि मनाने मुक्त झाले. अचानक कोसळणाऱ्या बळवाच्या सरीची विजून जाण्यात त्या मजा असते. बापरे, किती काव्यात बोलतेस. हळ्याची काव्यात भेटली. हो, पण जीवन म्हणजे काव्य नाही असं तुला वाटतं. बाकी तुझ्यासारख्या चार्टर्ड अकाउंटंटला असंच वाटणार. तुझ्या दृष्टीने आयुष्य म्हणजे हिशोब, जमा खर्च, नफा कुठायचा. बरोबर ना? जाऊ दे, किती वाजले? माझं घड्याळ तिथे टेबलवर पडलंय बघ. बापरे, 11:50. म्हणजे घड्याळ 8:25. घड्याळ 3 तास 25 मिनिटं पुढे आहे. मग रिपेअर का नाही करून घे? काय करायचंय मला माहित आहे, आणि आता सवय पण झाली. पण प्रत्येक वेळेला 3 तास 25 मिनिटं वजा करायची म्हणजे काही घोटाळा नाही होत. शक्यच नाही. काळाचा चार्टर्ड अकाउंटंट आहे मी. हिशोबात नेहमी पक्का. असं काय पाहतोस माझ्याकडे? तुला असं नाही वाटत आपण कुठल्या
कुठल्या परिस्थितीत अडकलो आहोत? कुठल्या? मला एक समजत नाही, तू इतकी शांत कशी ग? आणि नुसतीच शांत नाही तर एकदम आनंदात. तुझ्या जागी कोणी दुसरी स्त्री असती तर तिचा चेहरा फार उतरला असता, डोळे रटून रटून सुजले असते वगैरे वगैरे. हे बघ, हसण्यावारी देण्यासारखी गोष्ट नाहीये, गंभीर बाब आहे. काल रात्रीचे घडलं ते घडून गेलं, ते नाही पुसता यायचं. पण पुन्हा असं कधी घडणार नाही आणि ते घडू देता कामा नये असा आता आपण दोघांनी विचार करायला नको का? हे अगं चादर कुठं निघाली सुटत. काळजी करू नकोस, अशा कपड्यात मी त्या बाहेर जाणार आहे. पण कोण तर तुम्हाला हवं ना? माझ्यापाशी ब्रश नाही, मी तुझी पेस्ट देते. काल आयुष्यात प्रथम दारूला स्पर्श आणि मी नशा मला आयुष्यभर केली. एक मिनिट मी आले जा. हा, कोण धुवायला संबंध आयुष्य पुढे पडले. इथं बैस आहे, मला तुझ्याशी थोडं बोलायचं. बोल. कालची रात्र माझ्या आयुष्यातली अतिशय सुंदर रात्र होती. अशी वादळी रात्र आणि काठोकाठ बनलेलं सुख माझ्या वाट्याला तरी आलंच नाही गं. कला कला नाही, मला माझं नाव मालविकाचा शॉर्ट फॉर्म. असं? पण काल रात्रभर मी तर तुला सारखं कला कला म्हणत होतो, तेव्हा तर काही बोलली नाही. काल रात्री शब्दांना काही अर्थच नव्हता आणि ऐकण्याचं भानही नव्हतं तुला. मला समुद्रातून बोलता बोलता वाचतोस, तुझे आभार मानायला घेतला. आता मला काय कल्पना की आभार प्रदर्शन रात्रभर चालेल म्हणून. हो ना, एकतर विस्कीची धुंदी, त्यात तुझ्या सहवासाची धुंदी, त्यात माझा काही राहिलंच नाही ग. ते एक मिनिट, काय नाव म्हणलीस तुझं? मिसेस मालविका गोरे. त्या नावानेच कविता सुद्धा प्रकाशित होतात माझ्या. एक मिनिट मी तयार आहे. अरे बापरे, मिसेस मालविके, तुझ्यासारख्या रसिक स्त्री बरोबरचा सहवास म्हणजे स्वर्गसुख म्हणतात ते यापेक्षा वेगळे ते काय असणार? मग चेहरा कसा केलाय? नरक यातना बोलल्यासारखा. कारण तुला माहित नाही, माझ्या बायकोला जरी सारं कळलं तर ती मला क्षणभर जिवंत ठेवणार नाही. पण तिला कसं कळणार? ती कलकत्त्याला असते ना. तरी कळेल. याचा अर्थ असा, असे पराक्रम तू नेहमी करत असणार. नाही मला, मी शपथपूर्वक सांगतो, माझ्या आयुष्यात काल रात्रीपर्यंत माझ्या बायको केली दुसरी स्त्री आलेली नाही. मग तिला कसं कळणार? अंतर्ज्ञानानं. आता जेव्हा मी घरी परत जाईल तेव्हा मी बोलणार ना, कसं वागायचं ते मला समजणार नाही आणि ती मला बरोबर पकडणार. तसं पाहायला गेलं तर काल रात्रीपर्यंत मी देखील पतिव्रता होतो. म्हणजे अजूनही आहे. काल रात्रीचे घडलं ते घडायचं म्हणून घडलं. तरी माझ्या पतीवरचं माझं ते अजून काय नाही. माझं पण माझ्या पतीवर नाही, माझ्या पत्नीवर. तुझ्या नवऱ्याचा आणि माझा संबंध काय? पण विचित्र काय नाही सर, आपण दोघं एकमेकांवर प्रेम करतोय, त्याच वेळेला लग्न गाठीनं बांधलेल्या आपल्या जोडीदारावरही प्रेम करतो. विचित्रच आहे. मला तरी यात विचित्र वाटत नाही. तुझं मला माहित नाही, पण मला मात्र नेहमी असं वाटायचं की ज्या पुरुषाचं आपल्या बायकोशी पटत नाही त्याचीच फक्त बाहेर भानगड होऊ शकते. पण माझं तर माझ्या बायको गेलीच क्षणभर सुद्धा चालत नाही. तूच मी आज तुझ्या प्रेमात पडलो. नक्कीच माझं डोकं फिरलं. सगळी रात्र आनंदात भाऊ निघाल्यानंतर आता मला तुझे रडगाण ऐकून अजिबात इंटरेस्ट नाही. बाई ग, हे रडगाणं नाही. दिस इज फॅक्ट ऑफ माय लाईफ. फॅक्ट ऑफ युअर लाईफ? व्हॉट इज इट? काय काय त्याचं काय आहे? प्रेमाभिमाच्या बाबतीत आपले फासे नेहमीच उडते. ही मॅट्रिकला होतं तेव्हाची गोष्ट. आमच्या शेजारी एक बंगाली मुलगी राहायची. एक दिवस मी असाच पलंगावर लोळत अभ्यास करत होतो. तेवढ्यात मी तिथं आले आणि माझ्या शेजारी येऊन बसले. तरी मी आपला वाचतो. थोड्या वेळानं आणखी जवळ येऊन बसली. तरी मी काही केलं नाही, मी आपला वाचतो. मग अगदी कानाशी तोंड आणून असं काही बोलायला लागली. माझी कानशिला टाकली आणि काही कळायच्या आत मी तिला धपकन मिठी मारली आणि काय बघू, पलंग तुटला. त्या दिवसापासून मनात पलंग कॉम्प्लेक्स तयार झाला. अजून सुद्धा प्रेम करताना मला कधी कधी भीती वाटते पलंग तुटेल त्याची.
त्यानंतर कॉलेजात तिथं एका मुलीच्या प्रेमात पडलो. एक दिवस म्हणाली, सुधाकर पंत असो काय करता, भेटूया ना आपण एकदा. मी म्हणालो भेटूया. तिला भेटायला म्हणून तिच्या घरी गेलो आणि संकेताची शीर वाजवली. आणि काय बाबा, मैत्रीण बाहेर यायच्या आधी गल्लीतली 6-7 कुत्री भू 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 करत बाहेर आली. झालं, मी पळतो. मी पुढं, ती माग. चालली ही रेस फाईलवर. रिझल्ट कुत्रा कॉम्प्लेक्स. हे 2 कॉम्प्लेक्स मनात असल्यामुळं स्वतःच्या बायकोकीस कुणावरही प्रेम करण्याच्या भानगडीत मी पडलो नाही. माझं असं काही झालं. आयुष्यात प्रथमच प्रेमात आणि ज्याच्या प्रेमात पडले त्याच्याशीच लग्न आणि पूर्ण सुखात. पण काल रात्री जे घडलं त्यामुळे तुझं मन तुला खात नाही. तसं थोडंसं खाणारच, पण शरीरात जसं मन आहे तशा वासनाही आहे. त्या वासनेची विधी अजून उतरली नाही. इथे आश्रमात आले आत्मिक विकासासाठी आणि सारा भलताच विकास. खरं आहे, मला त्याच्या खोलीतून खाली उडी मारून जीव द्यावासा वाटतो. काही उपयोग नाही. आपण कणमसल्यावर आहोत. मरणार तर नाहीच, उलट डझनभर कुत्री मागायला घेऊन. तुला काहीच कसं वाटत नाही? असं कसं होईल? पण इतकं वाईट वाटलं रडायला येतं. मग रडते, उत्साह मोक्षी रडते. मला कसं ऐकू नाही आलं? तुला तर गाड झोप लागली होती, पण मी मात्र खुशी डोकं पोचून रडते. मग विचार केला, आता रडून का होते? कोणाला ते होऊन गेलं. बरे, कोणाला ते होऊन गेलं. आता रडून काय करू? मुद्दा बरोबर आहे, पण मी म्हणते आता आपण एवढं स्वतःला त्रास करून कसं कशासाठी? काय कारण बेसिकली आपण दोघेही अत्यंत प्रामाणिक, डिसेंट आणि सरळ मार्गी माणसं आहोत. म्हणून आपलं मन आपल्याला काढतं. तरी जे काही घडलं त्यात आपला काहीही दोष नाही. याला परिस्थिती जबाबदार आहे याची खात्री आहे. पण तरी राहून राहून माझ्या डोळ्यासमोर माझ्या आपल्या पोरांचे चेहरे येत आहेत आणि ते म्हणतायत, डॅडी तुम्ही आम्हाला फसवलं. आणि माझी बायको ती तर काही बोलतच नाही, नुसतंच नजरेने विचारते, अहो केलं ते केलं, पण इतकं केलं. एकीकडे डोक्यात हे विचार आणि त्याच वेळेला शरीर पेटवून टाकणारं तुझं आकर्षण. असं बोलायचं नसतं, काही गोष्टी करायच्या असतात. शब्दात कमीच भलते वाटतं. खरं आहे. तसं पाहायला गेलं तर रोज कुठं ना कुठं कुणाच्या तरी आयुष्यात असं घडतच असणार. आणि लोक होतात त्याला संस्कृती म्हणतात. माणसाला वस्त्राचा शोध लावतात ते शरीर झाकण्या टाकण्यामागे, तर मन कापण्यात. हे मला एक विचार, काय तुला जायची काही आहे की आणि नाही का? जाऊया का वळवाच्या पावसात भिजायला? नकोय बाबा, एकदा भिजलो आणि तुझे पनन कॉम्प्लेक्स कुत्रा कॉम्प्लेक्स जागे झाले. पुन्हा भिजलो तर बहुतेक मार्क्सियन जागे. पण माझ्या मनाला मी आता गप्प केलंय. कसं? याची समजूत काढली. म्हटलं मनात सज्जना अरे वेड्या, जग हे नाशवंत आहे. इथे उद्याचा भरोसा नाही. उद्या ऍटोमा पडला तर राहणार आहे का मी जिवंत? तर नाही. अरे सारं जग रसातळाला जाईल तिथं मला तू मनाला फक्त नाही देतात. गप्प बस. तर काय सांगत होतो? आपण दोघं सज्जन आहोत, प्रामाणिक आहोत, आपापल्या जोडीदाराविषयी आपल्याला आदर आहे. असं असताना वळवाच्या पावसात भिजायला घाबरायचं कारण काय? हे मला बाथरूम मध्ये नको, बाथरूम मध्ये नको. अगं पोलीस प्रथम बाथरूम तपासतात. तू आहेस होय? अगं आपला उस्मान बेर चहाचा ट्रे घेऊन आला होता, पण मी मुळीच घाबरलो नाही. इतका शांत होतो की त्याला जरा सुद्धा संशय आला नाही. तू किती शांत होतास ते दिसतंय ना. त्याला तुझं खुशातलं मंगळसूत्र पण दिसलं नाही. माझं मंगळसूत्र? हे बघ, तुम्ही मंगळसूत्र असं वाटण तिथे काढून ठेवून जाऊ नको. मग मला असं खिशात दाखवावं लागतं. तुझं काय बिघडणार आहे? काय बिघडणार आहे? या हॉटेलात माझी प्रतिष्ठा आहे. सारी जण मला ओळखतात. मी कामासाठी येतो तेव्हा याच हॉटेलमध्ये राहतो. पण मी इकडे येतो म्हणजे दरवर्षी मी याच करता येतो असं नाही आहे. मी शपथ करून सांगतो.
लग्नानंतर आयुष्यात पहिल्यांदाच कालचं लफडं, म्हणजे लफडं नाही, भानगड नाही, भानगड पण नाही, दोन्ही शब्द झाले वाईटच आहे. पण प्रथमच असं काही घडलं. माझ्या ते कालच लक्षात आलं. काय गंमत आहे. खरं म्हणजे मी इतका हाय की परिस्थितीशी नुसतं बोलायचं म्हटलं तरी माझी जीभ रेटत नाही. आणि काल तुझ्याशी वागताना जणू आपली जन्मजन्मांतरीची ओळख असल्या इतकं मी पुढे गेलो. माझं मलाच आश्चर्य वाटतं. ते 1 मिनिट, माझ्या ते कालच लक्षात आलं असं म्हणालीस. कसं लक्षात आलं तुझ्या? कुठल्याही स्त्रीला ते आपोआप समजतं. शिकाऱ्याचा वास अमोलात आवडतो. मला बोलता बोलता वाचतेस. मी बेशुद्ध तू माझ्या ओठांवर ओढतेस आणि त्या बेहोशीतही माझं शरीर ठराविक सारी शक्ती बेपडून मी प्रतिकारासाठी डोळे उघडले आणि पाहिलं तर तुझे ओठ चुंबनले होते. तर तू प्रयत्न करत होतास मला कृत्रिम श्वासोच्छ्वास देण्याचा. त्या क्षणी माझ्या मनाने मला सांगितलं, अगं माले, हा तरी सज्जन माणूस आहे. आणि मी डोळे मिळते. आणि ज्या क्षणी तुझ्या मनानं तुला असं सांगितलं ना, त्याच क्षणी माझ्या मनानं मला काय सांगितलं माहिती आहे? जायला मुलगी काय कंड आहे, पण तरी मी गैरफायदा घेतला नाही. असा घेतला असतास तर मी मुद्दाम आभार मानण्यासाठी तयार नसते. आणि कालही तू माझ्याशी इतक्या सौजन्याने वागलास की मी तुझ्या प्रेमात पडले. काय गंमत आहे. एका चांगल्या घराण्यातून सनातनी घराण्यातल्या पुरुषाची पत्नी 2 मुलांची आहे आणि परपुरुषाच्या प्रेमात सगळं अजबच आहे. खरं आहे. मला तू इतक्या मनमोकळेपणानं बोलते आहेस की मला एक कबुली द्यायची आहे. कसली? मी तुझ्याशी खोटं बोललो. म्हणजे मी तुला सांगितलं होतं ना की माझं लग्न झालंय आणि मला 2 मुलं आहेत. म्हणजे तुझं लग्न झालेलं नाही तसंच ना? नाही, माझं लग्न झालंय, पण मला 2 नाही 3 मुलं आहेत. त्यात काय एवढं? मला वाटलं 1 मूल कमी करून सांगितलं की मी जास्त तरुण वाटेल तुला. सर काहीतरी सुचव. तुझी हत्ती कसं तुम्ही चहा देऊ का? जरूर, गो अहेड. थँक्यू. चला, तुला सगळं खरं सांगून टाकलं आणि आता मनाला किती हलकं वाटतं. सकाळपासून मनाला सारखं टोचत होतं. वाटलं जयूचा काय दोष? तू पुन्हा माझं नाव विसरलास. जयू नाही, मला. नाही, तू नाही, माझी बायको जयू. आय मीन जयश्री, माझ्या 3 मुलांची आई. एकतर मी तिला फसवलं आणि शिवाय वर 1 मुलं कमी करून सांगितलं. 3 मुलांना जन्म देऊन 2च सांगायची, म्हणजे केवढा अन्याय केला तिच्यावर. काय तुझी जयू आहे का तुझ्याबरोबर? नाही, माझ्या बिझनेस ट्रिप्सना मी नेत नाही तिला बरोबर. शिवाय दिवाळीचे दिवस असतात, फराळाचं वगैरे करायचं असतं. काय विलक्षण योगाव आहे. दरवर्षी मी सुद्धा याच सुमाराला येते. माझे पतिराज जातात सुट्टी तू नाही जा. नाही, सूट म्हणून अजून त्यांनी मला स्वीकारलेलं नाही. का? कारण इंटरकास्ट मॅरेज, प्रेमविवाह, त्यांचं घराणं सरपट, मतांचं, त्यांच्या दृष्टीने आम्ही त्यांचे परखड. म्हणजे तुम्ही अक्षरशः क्रांतिकारक. तर 42च्या क्रांतीत काम करत होतो. काम करता करता प्रेमात पडतो आणि लग्न केलं. मला एक समजत नाही, तुला एकटीला सोडून तुझा नवरा आईकडे जातोच कसा? काय इस्टेट वगैरे मिळायचे आहे की काय म्हातारी करून? नाही रे, माझा नवरा फार स्वाभिमानी आहे. त्याची जायची अजिबात इच्छा नसते. पण मीच त्याला समजावलं. म्हटलं, अरे बाबा, आपल्या स्वाभिमानापेक्षा मुलांना घराण्याचे संस्कार आणि आजीची माया मिळत असेल तर ते जास्त महत्वाचं आहे. त्याला ते पडलं. तेव्हापासून तो सुट्टीत दोघांना आईकडे आणि मी माझ्या मागे. म्हणजे परवा मी तुला ज्या आश्रमात सोडलं ते तुझं माहेर? माहेर नाही, पण माहेरासारखंच. खरं माझं माहेर सांगलीच आहे. पण आता मी कोणीच नाही. आई वडील लहानपणीच वाढली. मी ज्या शाळेत शिकत होते ना, तिथल्या मास्तरांनी आईची माय घेतली. रिटायर्ड झाल्यावर इथे आश्रम स्थापला, म्हणून मी आश्रमात म्हणजे माहेर. बरं, मग काय रुचच रे तू. मी मगापासून एवढी बडबड करते आणि तू स्वतःबद्दल काहीच बोलत नाहीयेस. काय करू? सांग बाबू तुझ्या बायकोबरोबर.
काय गंमत आहे, तुला माझ्या बायकोविषयी कुतूहल आहे आणि मला तुझ्या नवऱ्याविषयी. आपण हे करूया का, असं आडवळणानं विचारण्यापेक्षा आपण त्यांच्याविषयी असं काही सांगूया की जेणेकरून त्यांचं चित्र एकमेकांच्या डोळ्यासमोर उभं राहील. बरं, कसा आहे तुझा नवरा? माझा नवरा ना, तो बरक्या माणसासारखा आहे. वरून खडबडीत पण आतून अगदी गोड. किती लाड करतो माझे मुलांचे. लहर लागली तर स्वयंपाक पण करतो. तुझा नवरा तुझे फार हाल नाही करत? नाही हा, तसा फार संयमी आहे माझा नवरा. गांधीवादी. मी तिच्या जन्मानंतर मला म्हणाला, मागे आता आपण काही दिवस ब्रह्मचर्य पाळू. अरे बापरे, तुमचं ब्रह्मचर्य मी मोडलं. पाळलं होतं कुणी. विकीच्या जन्मानंतर 3ऱ्या महिन्यातच मी ओढायला. तशी माझी कोकी पण फार संयमी आहे. कोकी? कोण कोकी? माझी बायको. तुला 2 बायका आहे? कोणी सांगितलं? तूच सांगितलंस. केव्हा? आत्ता. काय सांगितलं? मगाशी जयू म्हणालास, आता कोकी म्हणालास. मी थोडं खोटं बोललो. म्हणजे काय, मला भीती वाटते. समजा तू भारत दर्शन बरोबर कलकत्त्याला गेलीस, तुझी आणि जेवची गाठ पडली आणि न राहून तू तुला सगळं खरं सांगितलंस तर, म्हणून खोटं बोललो. तुझं खरं नाव काय? हे माझं मी खोटं नाव कशाला सांगितलं? मग हे कोकी काय? अगं तिचं खरं नाव मंजुश्री. पण अगदी चित पावण होत नसतं. घारी गोरी म्हणून मी तिला प्रेमानं कोकी म्हणतो. अच्छा अच्छा, असं कोकी. काय रे, जाडी आहे का तुझी कोकी? नाही, जाडी नाहीये. मग बारीक सडपातळ? नाही, तिला सडपातळ नाही म्हणता येणार. मग उंच आहे का रे माझ्यापेक्षा? आय वोंट कॉल हर टॉल. हा, मग गुडबाई अंगठा छाप. तुला खरं सांगू का, ती सगळी थोडी थोडी आहे. काय गंमत आहे, एखाद्या प्रेमी युगुलासारखे आपण इथं प्रेम करतोय आणि खरं पाहिलं तर आपल्याला दोघांना मिळून एकत्र 5 मुलं आहेत. तुझ्याजवळ फोटो आहे मुलांचे? दाखव ना. तू दाखवतेस तर मी दाखव. अगं पण कशाला उगी, त्यांना कशाला आपली भानगड कळायला पाहिजे? कमाल करतोस. फोटो त्यांना काय करणार आहे? बरं ठीक आहे, हे बघ. अरे वा, ही दगड टाकण्यात तुझा मोठा काय? ढगळ पॅन्ट नाही ग, एक्स्ट्रा स्टाईल. केस बघ त्याचे, कोंबडा बघ अनिकेत, अन्या माझा. मग ती अशोक कुमार सारखा दिसतो. त्याला सिनेमा दाखवायचं? नाही, त्याला एअरफोर्स ऑफिसर व्हायचं. माझा बघ ना, किती गोडगोड आहे ना. पण याचा चेहरा असा कधी? असं काही नाही ना, पण थोडं फार गोड आहे तुझी. आणि तू काय कमी गोड आहेस? दृश्य दुसरे. काळ 18 ऑक्टोबर 1956. स्थळ तेच. खोलीची सजावट बदलली. भिंतीवर 5वी मिलन तिथी अशी सुशोभित पाटी लावली आहे. वेळ सकाळची. सुधाकर टिप टॉप पोशाखात टेबलवर केक ठेवलेला आहे. त्याच्यावर 5 मेणबत्त्या लावतो आहे. त्याच्या शेजारी केक कापण्याची सुरी ठेवली. त्याच्या शेजारी नॅपकिन मध्ये गुंडाळलेली शॅम्पेनची बाटली, 2 शॅम्पेनचे ग्लासेस. आज आपल्या मिलनाची 5वी अॅनिव्हर्सरी. कॉंग्रॅच्युलेशन डार्लिंग. अरे हो, अभिनंदन. पण सुद्धा या उस्मानला संशय आला बरं का? मग येणारच. गेली 4 वर्ष आपण असं भेटतोय तेव्हा. पण कसं नाही, मी सांगते त्याला सगळं कळलंय. तुला माहितीये, गेली 4 वर्ष इथून बाहेर जाताना हा नेमानेच तुझ्यावर बसलेला असतो आणि मला बघून काय करतो माहितीये, चक्क डोळा मारतो. अगं तो मुद्दाम डोळा मारत नाही, त्याची ती थोडंच आहे. त्याचा एक डोळा आपोआप मिचकतो. कमाल करतोस. मग मला हे आधी का नाही सांगितलंस? गेली 4 वर्ष त्याने मला डोळा मारला ना, की मी त्याला डोळा मारते. पण काय वाटलं असेल? काय बिंदास बाई आहे. असं काय बघतोस माझ्याकडे? माझे असे मोकळे केस तुला आवडत नाही का? मी तुला पूर्वीच सांगितलं, तुझे मोकळे केस मला फार आवडतात. माझ्या देवदत्ताला मात्र आंबाडाच फार आवडतो. तुला माहित नाही, मी घरात अशा मोकळ्या केसाने वावरत असले ना, की तू माझ्याकडे अशा काही नजरेने बघतो, जणू काही अंगावर काही ना घालताच वावरतो. हो,
शिवाय तुम्ही पुण्यातल्या पुढारलेल्या वस्तीत राहत नाही ना, डेक्कन चिमखान्यावर. आम्ही राहतो इंडियात. बसेस सुद्धा पोहोचत नाही तिथे वेळेवर. माझा नवरा सायकलवरून शाळेत जातो. ते कशी काय चालली शाळा त्याची? फर्स्ट क्लास. शाळेला आता इतका नफा होतोय की ट्रस्टीजने त्याला सांगितलंय काही करून यावर्षी आपण कॉलेज सुरू करायला पाहिजे. बरोबर. बरोबर काय? लोभी मेले फी वाढवतात शाळेची पैशासाठी. मग त्यात काय बिघडलं? काय बिघडलं? महाशय, माझा सज्जन नवरा फी वाढीविरुद्ध आहे. शिक्षण हा धंदा नाही, त्यात नफेबाजी असता कामा नये. शिक्षण सगळ्यांना विनामूल्यच मिळायला हवं आणि तुम्ही फी कमी करायच्या ऐवजी वाढवलं. अब्रह्मण्यम, असंभवम, अशक्यम. अरे बापरे, संस्कृतम अवघडम. बरं, तुझं काव्यलेखन काय म्हणते? तुला माहित नाहीये? अरे रे, अज्ञानम. अरे, प्रेयसी मासिकाच्या स्पर्धेत माझ्या कवितेला पहिलं बक्षीस मिळालं. आहेस कुठे? कवी कुसुमाग्रज आले होते. माझा फोटो सुद्धा काढला त्यांच्याबरोबर. तुला कविता ऐकायची? अवश्य. ऐक ना. येती बरसत धारा झोपे पदराला वारा. येती बरसत धारा झोपे पदराला वारा. पडती टपटप गारा मनची रचित करून भूत आभाळाची गाणी खरे तुझ्यावर तुझ्या आठवांची गाणी मन सैल प्रेम विसर. कुठे कोसळत ते विसर माझी उडत ते विसर. दिसे रीती रीती शेज मन किंद किंद. एक भिजलेला वर्षी देखी पापडी वर्षी तुझ्या उपदार वर्षी मन शांत माले एकदम कुठून येऊन आलं. कोकिल सध्या तिला वेळ नाही. का? कशात आहे? आम्ही आता जागा बदलली, नव्या फ्लॅटमध्ये राहायला गेलो. सध्या माझ्या बायकोच्या डोक्यात इंटिरियर डेकोरेशनचं खुश. दिवसभर डोक्यात एकच विषय, इंटिरियर डेकोरेशन. तुला सांगतो, एका खोलीत हरणाचं पेंडा बांधलेलं म्हणून, दुसऱ्या बेडरूम मध्ये वाघाचं म्हणून. एक दिवस माझं मुलगं सुद्धा ही पेंडा भरून हॉलमध्ये लावलं. मला आणखी एक मुलगी झाली. तर मला माहित होतं फोटो मागणार म्हणून. इंग्लिश कॉमेडीसारखी दिसते रे. मला मुलं खूप आवडतात, पण स्वतः जन्म देणार नाही. बरं ते जाऊ दे, तुझा छोटा काय म्हणतो? जगास म्हणजे पण वाह्यात आहे बघ. काय काय झालं? असा फार हुशार आहे ग. खेळात काय, अभ्यासात काय, सगळीकडे आघाडीवर. तुला सांगतो, उद्या एअरफोर्सला सिलेक्ट झाला तर तिथं सुद्धा आघाडीवर कडबडेल. पण तरी वाह्यात. तुझ्यासारखाच तुझा कमी आहेस तर तेवढाच की तू छुपा नसतो नाहीस की नाही? नाही आहे मला बाई. तुम्ही भेटण्याच्या आधी नव्हतो. हा, तुम्ही भेटलात आणि सुद्धा आता ह्याची काय गरज होती का? होती मला, होती. एखाद्या कंजूस माणसासारखा 24 तासात गुंतलेले सारे क्षण मी जपून करतो आणि स्वतःची त्याची उजळणी करत असतो. वर्षातला एकच दिवस, ही एकच रात्र सुखानं काठोकाठ भरली. नाही कसली चिंता, नाही कसली काळजी, नाही कसली जबाबदारी. मला मी खरंच तुझं खूप आभारी आहे. लाईफ हॅज बिकम सो ब्युटिफुल. तू कुठली कविता म्हणालीस का? येती बरसत धारा झोंबे पदराला वारा. पडती टपटप गारा मन चिंब चिंब मी विजती. हॅलो, सुधाकर देव. बोंगा कलकत्त्याहून रंगवलाय. काही भानगड नसली म्हणजे मी होतो. हा हो, मी सुधाकरच बोलतोय. हा बोल. म्हणजे आता बोल ना. काय दुर्गाला बोलायचं आहे? हो, दे तिला. दुर्गाला बोलायचं. हा बोल बेटा. काय झालं? काय पडला? दात पडला?
म्हणून लगेच पप्पाला फोन करायचा. काय दात पडला आणि पोटात गेला, तू आईला ते फोन. अगं म्हणजे दात पोटात गेला तर डॉक्टरला फोन करायचा का मला मुंबईला ट्रान्सफर करायचा. हे बघ, तिला एक वर्गोलेक्सची गोळी दे, त्याने एक काम कर, तिला 2 गोळ्या घ्या. आणि हो दात पडला, असं दुसरा दात नव्हे ग, पोटात गेलेला दात पडला की लगेच मला फोन करून कळव. बरं, मुलगाला देतो. हा बेटा, दात पोटात गेला तर झाड नाही यायचं. हो नाही बेटा, हो माझं इथलं काम झालं की लगेच येतो. हा हो घेऊन. हो आणि आधी का बघली आणि तुही अपसेट झालास. झालायस ना, साहजिकच आहे म्हणा. पोरीचा नुसता दात पडला तरी बापाला दुःख होणारच. हे बघ, मी दातामुळे अपसेट झालो नाही. मग कशामुळे झालायस? खरं म्हणजे माझ्या पोरीचा आवाज ऐकल्याबरोबर मला आनंद व्हायला पाहिजे होता, पण मी या प्रेमाच्या लफड्यात इतकं गुंतून गेलो की आनंद व्हायच्या ऐवजी सतत मला वाटत होतं केव्हा एकदा फोन संपतो. हा विचार मनात आला आणि माझं मन मला खायला लागलं. तुझं मन तुला कधी खात नाही? दसके मोठे मोठे चिमटे सुद्धा काढतो. सुद्धा आपला आत्मा आणि आपली सत्सग विवेक बुद्धी आपण सांभाळ. मी काय करते, एकटी असते की आत्म्याशी सगळं डिस्कस करते आणि सगळं पाठवून टाकते. आम्हा पुरुषांपेक्षा तुम्ही स्त्रियात जास्त थिक स्पीड असतात. मलाही बोलतो. मी तुला नाही बोलतो, पण तुझ्यापेक्षा माझ्या मनाला पापाची पोचणी जास्त लागते. त्याला काय करायचं? तुला काय म्हणायचंय? आपल्या दोघांच्या कोणाच्या मनाला जास्त त्रास होतो याची स्पर्धा लावायची, त्याने काय सांगणार आहे? मला तर कळतच नाही काय करावं. कळत नाही ना, मग या विषयावरचं तुला एकदम बदल म्हणजे तुला जे टोचतंय ना नाही टोचायचं. काय नाही टोचायचं? माझ्या मुलीचा आवाज ऐकल्यावर सुद्धा नाही, पण तुझं म्हणणं बरोबर आहे. त्याचा विचारच करायचा नाही, म्हणजे मनातच अडकायचं नाही. काय हे म्हणजे वेळासारखं आहे. 364 दिवस प्रेमळ पती, कर्तव्यदक्ष बाप या जबाबदाऱ्या पार पाडल्यावर एक दिवस असा कुठं स्वर जीवन जगतो, काय आभाळ पोचवणार आहे? हा, यू आर राईट. याचा विचारच करायचा नाही. ठीक आहे, बरं तू सांग आता तुझ्या नवऱ्याविषयी. माझ्या नवऱ्याविषयी? अरे देवदत्ताने शाळेचा राजीनामा दिला. त्याचे शाळेच्या धोरणाविषयी मतभेद झाले. त्याने दिला राजीनामा. तो काही शाळेत तासाभराच्या कलकत्त्याचं प्रेम आहे. म्हणजे नेहमीपेक्षा तू 23 तास लवकर करणार. मला माहित आहे. आता तुला माझ्याविषयी काय वाटतं? मला ही कल्पना आहे. तुला तुझ्या मुलीविषयी काय वाटतंय? बरोबर आहे. काही झालं तरी तू समजू शकणारच ना, कारण तुम्ही आई आहे. अरे पण तू कुठे आली आहेस? पण असं काय झालं ना की माझं मन एखाद्या आईसारखं हळवळ काय करतो. अरे पण तू आता कोणतं सांगितलंस ना की दात पोटात गेला तरी काही होत नाही म्हणून. सांगितलं ग, पण मला स्वतःला सुद्धा माहित आहे दात पोटात गेलं तर काय होतं म्हणून. काही होणार नाही. मी सुद्धा मुलं लहानाची मोठी केली आणि माझ्या पोरीने दात नाही साधा अस्थिदंत गेलाय, पण तुला काहीही झालं नाही. सांग मी कोणतुरी ते. हो ते पण मी जातो. जा. म्हणजे काय आहे मला? हो तुझी पोरीच्या दातात गुंताय. हा म्हणजे मजा येणार नाही, पण तू इथं राहा, मजा कर. दिवसभराचं भाडे बनलेलं आहे, आराम कर. बरं माझं सगळं सामान हो घेतलं ते मला माझा हेअर ब्रश पाहिलंच का ग? हे घे. मला माहिती आहे तू रागवतेस, पण मी तुला खरंच सांगतो, मी लवकर जातोय कारण मुलकासाठी मला गेलं पाहिजे. हा नाही गती, शिवाय अशा इमर्जन्सी मध्ये. बस कर, बस. तू स्वतःला फसवतोस आणि मला पण. तुझे जाण्याचे कारण तुझ्या मुलीचं दात नाही, तर तुझ्या मानेवर असलेलं पापाच्या कल्पनेचं भूत आहे. आणि याला जबाबदार मी, कारण या क्षणी तू माझ्या बरोबर आहेस, म्हणून तुला शक्य तितक्या माझ्यापासून
दूर जायचंय. ठीक आहे, माझ्या मनावर पापाचं भूत बसले. ठीक आहे, माझ्या मनावर पापाचं भूत बसले. हे बघ मला, तसं पाहायला गेलं तर आपण फसवणूकच करतो आहोत. वर्षातून एकदा घरच्यांना फसवून या मुंबईसारख्या ठिकाणी येऊन व्यभिचार करायचा नाही, म्हणजे मला हे बंद करायचं नाही. पण तरी सुद्धा मी कबूल करू, मी गुन्हेगार आहे. बस बस कबूल केलं. छान. आता असं करा, वर्तमानपत्रात जाहीर केलं त्या नाक्या नाक्यावर मोठी पोस्टर्स लावा आणि रस्त्यातून येणाऱ्या जाणाऱ्यांना थांबून सांगा, पहा पहा मी किती सज्जन माणूस आहे, मला माझ्या पापांची जाणीव आहे, मी ती कबूल करतोय. पण तुम्हाला काय वाटतं, या देशात तुम्हीच एक असे आहात की ज्याला आत्मा आहे आणि मन आहे? साहेब, या देशात तुमच्यासारखी लाखो माणसं आहेत जी वेगवेगळी कामं करतात, सगळं आयुष्य पाप करण्यातच घालवतात आणि पाप करण्याची कुवत साधली की तीर्थक्षेत्री जाऊन गंगा स्नान करतात. त्यामुळे पतित पावन गंगा यांची पावन भूत नाहीशी करते. पण साहेब, गंगेत नुसतं स्नान केल्याने किंवा नुसती कबुली दिल्याने पाप नाहीशी होत नाही आणि माणूस पुण्यवानी होतो. तुम्ही कितीही आम आणला तरी शेवटी तुम्ही वृत्तीला उपमंत्री तुमची. हे मला असं काय करते? या वर्षी मी जरा लवकर गेलो तसं काय जग होणार आहे? आणि मी काय कायमचा जात नाही, पुढच्या वर्षी भेटणारच होता. मला नाही वाटत पुढच्या वर्षी तुम्ही येशील. का? पुढच्या वर्षी दिवाळी येणार नाही? तुला एवढं अपसेट व्हायला काय झालं? उगा पुढच्या वर्षाला आतापासून नाट कशाला? मला नाही वाटत ते सांगून थोडं काही अर्थ आहे. प्लीज मला असं नको करू. तसं पाहायला गेलं तर तू मला देतेस ते 12 महिने मला घरी मिळतच, पण आपले संबंध काही त्यासाठी नाही. मग कशासाठी? तुला माहिती नाही? मला माहिती आहे, पण मी आपले संबंध ज्यासाठी आहेत असं मानते ना, तसं तू मला नाहीस आणि म्हणूनच आपण यापुढे न भेटलं. तुला खरंच असं वाटतं? नाही तर काय, हे पापाचा ओझा असं डोक्यावर ठेवून भेटात काय त्यात काय गमत? अगं पण जायला हवं, माझ्यावर काही जबाबदारी आहे. आणि तुझ्यावर काही जबाबदारी नाही आहे ना. ठरल्याप्रमाणे वर्षातून एक दिवस भेटायचं, त्याप्रमाणे आलो, भेटलो. त्याप्रमाणे आलास, भेटलास आणि सांगलास. हे बघ मला, मी कबूल करू, मी एक साधा सामान्य माणूस आहे. आणि मी माणूस नाही. आहेस ना, पण माझ्यावर वेगळ्या स्वभावाची, निश्चित परिस्थितीशी सामना करू शकणारी, कवयित्री, प्रकाशाच्या झोतात वावरणारी तू वेगळीच आहेस ना. होय सुद्धा वेगळीच आहे. वर्षभरात त्याला फोन करावा लागतो. तुझेच विचार सतत डोक्यात असतात. वर्षातून येणारा हा एक दिवस पात्रासारखं होऊन जातो, पण माझ्या मनात मात्र कायमचे घरट्या करून राहतो. मग वर्षभर मनाला नाचत राहतो. मग मी निश्चय करतो, यापुढे तुला केव्हाही भेटायचं. असं पाहिलं तर माझा देवदत्त खूप मोठा, खूप निराळा माणूस आहे. पण त्याच्या डोक्यात मी डोकावते ना, तेव्हा मला दिसतं की फक्त त्याची स्वप्न, त्याची ध्येय. आणि तुझ्या डोक्यात मी बघते तेव्हा मला माझी स्वप्न दिसतात, माझी मी दिसते. म्हणून मी ते यावर्षी येणारच नाही. पण निदान तुला हे सारे सांगायला हवं म्हणून मी त्या तुला पाहिलं आणि तुला न भेटण्याचा निर्धार क्षणार्धात कोसळून पडला. मनात आला काय खायचं असेल ते होणारच आहे, पण त्यासाठी वर्षातून येणारा हा एक दिवस, एक सुखाचा क्षण मी का त्याकडे पाठ ठेवायचं? मला वाटतं सुधाकर ते कशाला काही अर्थ नाही. तू जा, मी खरंच मनापासून सांगतो, तू जा. काय खोपडी आहे हे कधी सांगायचं? बघ, जात नाही जात. जोपर्यंत माझी मुलगी हस्तिदंत गिळत नाही तोपर्यंत मी जात नाही. तिची बॅग भिरकावतो, ती जायला निघते, तोच सुधाकर तिला अडवून मिठी. दृश्य तिसरे. काल 18 ऑक्टोबर 1961. स्थळ तेच,
फक्त खोलीचे पडदे आणि सजावट बदललेली आहे. हो म्हणजे अगं तू उगाच काळजी करते. इथं मी पोहोचायच्या आत तुझा कलकत्त्याहून रंग पाहतो. हो इथल्या डॉक्टरांना मी तब्येत टाकली. अगं कलकत्त्याचे स्पेशालिस्ट सुद्धा मूर्ख नाही. त्यांनी मला सांगितलं यात काळजी करण्यासारखं काही नाही, हे सगळं सायकोलॉजिकल आहे. याचा अर्थ असा नाही की ते सगळं संपून गेलं. हो मान्य आहे, गेल्या 6 महिन्यात मी बिघडल्यावर दॅट सॉर्ट ऑफ एन्जॉयमेंट. पण म्हणजे तू उगाच एक गोष्ट सतत उगाळत बसतेस, हे बरं नाही. काय बर्फाचा गोळा? मी बर्फाचा गोळा? कोण म्हणाल? तुझी आई? ती लोणच्याची गोळा भरली मला असं म्हणाली? म्हणजे तू सुद्धा आथरटच आहेस. आपल्या सेक्स लाईफ विषयी तुझ्या आईशी डिस्कस केलंस. आता तिला माझ्याविषयी काय वाटत असेल? अगं जरा थोडीशी अक्कल वापर. आता तिच्याशी बोलताना मी काय सांगू? ही बर्फाचा गोळा बोलतोय म्हणून. हे बघ मी तुला सांगतो, मला हे अजिबात आवडलेलं नाही. अगं तो टेलिफोन ऑपरेटर ऐकत असेल तर त्याला काय वाटेल? हा हो बस कर. हो स्पेशालिस्टकडे जाईल. ओके. आणि मुलांची काळजी घे. काय चक्रमबाई आहे म्हणे 6-7 महिन्यात एन्जॉय केलं नाही. माणसं काय गावाला जात नाही. बर्फाचा गोळा म्हणे. आज रात्री ते येऊन बघ म्हणजे समजेल बर्फाचा गोळा का काय ते. कपडे बदलण्यासाठी सुधाकर बाथरूम मध्ये जातो. मला प्रवेश करते. गर्भवती आहे. हातात बॅग आणि फुलं आहे. सुधाकर हे 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 ताजमहल पाहिल्यासारखं वाटतं. गर्भवती स्त्री कधी पाहिली नाहीस. पण काय अवस्था करून घेतलीस? या माझ्या स्थितीला मी एकटी जबाबदार नाही आहे. माझा नवराही तेवढाच जबाबदार आहे. म्हणजे खरंच? खरंच म्हणजे तुला काय वाटतं? तुला झटका देण्याकरता मी बाहेर उशी वगैरे बांधून आणली आहे? कमाल करतोस. 1 वर्षानंतर आपण भेटतोय पण चेहऱ्यावर काही आनंद नाही, हसू नाही. उलट माझ्या बाळाच्या अस्तित्वाविषयी तू शंका घेतोस. माझी साधी चौकशी करण्याचं सुद्धा भान तुला राहिलेलं नाही. अरे हो कशी आहेस? छान आहे. तब्येत कशी आहे? मस्त मजेत आहे. दिसत नाही माझ्या अंगावर कसा केक चढलाय. तू कसा आहेस? मी पण मजेत आहे. म्हणजे होतो म्हणजे तुला पाहिलं आणि मुलं चॉप झाला माझा. बेटासारखं नको बोलूसा. हे मूळ जाण्यासारखं काय आहे? पुढे तुला प्रत्येक बाबतीत काहीतरी पुरावती शोधून काढण्याचा नादच आहे. उगाच काहीतरी वाद घालायचे. पण चेहरा कसा केलास? काय डोक्यावर ओझे आहे पण या तुझ्या ओझ्यापेक्षा कमीच. मग काही हरकत? किती? 8.5 महिने का? वा चार्टर्ड अकाउंटंट, हिशोबांधी पक्का. हो 8.5. बाकी 8.5 महिने झाले असताना सुद्धा मी तुला भेटायला आले आपला मिलन संकेत पाहण्याकरता. मिलन संकेत? माझी आई हे शब्द आता तुझ्या तोंडात शोभत नाही. का? गर्भवती स्त्रीला प्रणयाचा अधिकार. हळू हळू बोल. तुझ्या पोटातला अभिमन्यू ऐकेल. काय संस्कार होते त्याच्यावर? ऐकून काही संस्कार होते. प्रणय शब्दातून सुद्धा व्यक्त करतात. हे ना आपण गप्पा मारू. हो कलकत्त्याला वर्षभर आम्ही गप्पाच मारत असतो. आणि आमच्या घरी आम्ही गप्पा मारत नसल्यामुळे काय परिणाम झालाय पाहतोच आहेस. बिचारा तुझा नवरा. का? विचारा का? तो बिचारा विश्वामित्रासारखी ब्रह्मचर्याची प्रतिज्ञा करतो आणि तू मेनकेसारखी भंग करत असतेस. बरोबर. त्याचं काय झालं? मी एकदा ना माझी शृंगारी कविता त्याला वाचून दाखवत होतो आणि शेवटी गांधीवादी झाला तरी पुरुष असतो एकदम एक्साइट झाला. आणि हे कुठे आहे तो कविता? मी नाही वेळ का कविता तुझ्याही अंगात आलं तर? हे म्हणजे त्याकरता नको होती मला काही करून द्या. कुणास ठाऊक? कुणास ठाऊक म्हणजे तुला काय म्हणायचंय काय? अरे पण इतकं रागाला काय झालं तुला? आहे ना दिसत नाही.
मला वाटतं या भारत देशात या क्षणी मी एकच असा पुरुष असेल जो बोलणाऱ्या गलबदासारखं दिसणाऱ्या प्रियसी बरोबर अनैतिक प्रेम करायला निघाला. प्रेम म्हणजे प्रेम असतं, प्रेमात अनिती नसते आणि जिथे अनिती असते त्याला प्रेम नाही करावं. पण तू असं काय विचारलं? काही तकलीफ म्हणून? अरे तू रागावलास ना म्हणून विचारलं. हो, पण त्याआधी तू म्हणालीस माझा पती पुरुष आहे म्हणून. आहेस ते मला माहित आहे, पण त्यावर एवढा जोर देऊन कशाला सांगायला पाहिजे? आणि मला विचारतेस काही तकलीफ म्हणून? माय गॉड, अरे तुझं कुठे नेऊन पोहोचवतोयस? वेडा रे वेडा. अरे मी तुला आज भेटलीये. पहिल्यांदा मी इथे प्रवेश केला तेव्हा मी काय पुरुषाच्या शब्दात आले होते. वेड्या, आपलं बंधन फक्त शरीराचंच असतं तर या परिस्थितीत तुला भेटायला आले असते का? आपलं बंधन आहे ते विलक्षण स्नेहाचं बंधन आहे, जन्मजन्मांतरीच्या नात्याचं बंधन आहे. त्या बंधनानेच मला इथे खेचून आणलं. बरोबर, मीच महामूर्ख आहे. तू मला इथे इतक्या प्रेमानं भेटायला आलीस आणि मी मात्र कोशातून बाहेर पडायला तयारच नाही. सुधा, काय झालं? तू माझ्यापासून नक्की काहीतरी लपवतोस. काही नाही. दाल है कुछ तो काला है. हा है. क्या है? आमसूल डाल आहे. आमची बनाने का है. हे मी तुझं दरवेळी पाहून ठेवूया. प्रत्येक वेळी इथे येताना तुझ्या डोक्यात काही ना काहीतरी प्रश्नचिन्ह असतातच. हे सगळ्याची उत्तरं शेवटी इथे मिळतात. मला वाटतं सुद्धा आज आपण गप्पा मारण्याखेरीज दुसरं काही करू शकणार नाही. हीच तर तकलीफ आहे. कोपी पण हेच म्हणते. माय गॉड, म्हणजे कोपी पण प्रेग्नंट आहे? अगं कशी असणार? एकदम बर्फाचा गोळा झाली आहे. कोपी बर्फाचा गोळा? काय झालंय काय? ही काही नाही, हळूहळू. मला सारखी म्हणायची तारुण्य ही फार काळ टिकणारी गोष्ट नाही आहे, तोपर्यंत तू अखंड भरून घेऊ. उलट मीच तिला सांगायचो, अगं मोज जरा बेतानं सूट बघण्यासाठी सगळं आयुष्य समोर पडलंय. अगदी हर हर महादेव करून उठून काढत कशाला पाहिजे? आणि आता सगळं उद्धट झालंय. खरं म्हणजे पुरुषाच्या बाबतीत असं होतं नाही, बाईंच्या बाबतीत असं होत नाही. म्हणजे मी काय खोटं बोलतोय? तसं नव्हे. माझ्या म्हणण्याचा अर्थ इतकाच, पुरुषाच्या डोक्यावर कसलं टेन्शन असतं किंवा डोक्यात नाना तऱ्हेचे विचार असले ना तर असं होऊ शकतं. बरोबर, बायकांना डोकंच कमी. जाऊ दे झालं. पण आता कोणतीची एखादी चांगली गोष्ट सांगा. चांगली तशी ती एकदम बिनधास्त बाई. कुणाला बोलावं, कुठं बोलावं, काय बोलावं, कसं बोलावं काही कळत नाही. गेली 6 महिने बोलून बोलून माझा बर्फाचा गोळा केलाय तिने. म्हणजे तू बर्फाचा गोळा झालायस? हो, मी बर्फाचा गोळा झालो. अरे तू आता म्हणालास कोटी बर्फाचा गोळा झाली आहे. मी खोटं बोलतो. हा विषय डायरेक्टली तुझ्याजवळ काढणं जरा कठीण वाटलं मला. चला, सुधाकर बर्फाचा गोळा झाला ही गोष्ट जगात 5 जणांना समजली. तू, मी, कोटी आणि कोटीची आई. तू, मी, कोटी आणि कोटीची आई, हे तर 4च झाले. 5वा कोण? रेडिओ सिलो. कोटीच्या गजगंटेने ही जाहिरात गडद अक्षरात रेडिओ सिलोला पाठवली असेल. सुधाकर बर्फाचा गोळा आहे, बर्फाचा गोळा आहे, बर्फाचा गोळा आहे. टिंग टॉंग. जाऊ दे, आपण एवढं मनावर नाही व्हायचं. तर मी दबाव. जाऊ दे. माझी आता धोब्याच्या कुत्र्यासारखी अवस्था झाली आहे. न घरचा न घाटचा. हे मी तुझं नेहमीचं पाऊल ठेवलंय सुद्धा. तू इथे येताना एकटा येत नाहीस, मनात सगळं कुटुंब घेऊन येतेस आणि जाताना एकटा जात नाहीस, मला बरोबर घेऊन जातोस. आयुष्यात वेगवेगळे हिशोब तुला वेगळे घेताच येत नाही. भलत्याच अकाउंटमध्ये भलत्याच एंट्री करतोस आणि मग ताळा चुकेल तर काय होईल? आणि ऑडिटर असूनही तुझ्या चुका तुला सांगत नाही आणि दोष येतोच इतर जाऊ झालं. ते मला अशा परिस्थितीत तुला बसता येतं का? येतं. माझ्या जागी तू असतास ना तर तुला मस्त सांगत असतं. मुलं काय म्हणताय? आणि किती साय बरी आहे. अनिकेत एअरफोर्समध्ये भरती झालाय. असं काय पाहतोयस? प्रेम करायला किती अडचणी याचा अंदाज घेतोयस? खोटी आहे. कोटी खोटी आहे. मी बर्फाचा गोळा नाहीये. काय म्हणतोस? मला आता तू
तुला स्पर्श केला आणि 10 वर्षांपूर्वी झालं तसं झालं. अंगावर रोमांच उभे राहिले, सगळं शरीर पुरून आलं. एक गाढव आहे, एका गर्भवती स्त्रीच्या स्पर्शाने रोमांच. छिची. गेल्या 6 महिन्यात असे शब्द सुद्धा माझ्या कानावर पडले नाही. मला दिवस गेले तेव्हापासून माझ्या आदर्शवत नवऱ्याने मला स्पर्श देखील केला. माझ्याशी एखाद्या परस्त्रीप्रमाणे वागतो आणि तू माझ्याशी असं बोलतोयस जणू काही तुझी पत्नीच. लहानपणी मला आईस्क्रीम खूप आवडायचं. माझ्या मामाने मला रुपया दिला आणि सांगितलं, जा बाळा आईस्क्रीम खाऊन ये. दुकान गावाबाहेर लांब होतं. तो रुपया घट्ट मुठीत धरून मी धावत पळत थापा टाकत दुकानापाशी गेलो. जाऊन पाहतो तो काय, त्या दुकानाला भलं मोठं कुटुंब होतं. ते पाहून मी दुकानाच्या पायरीवर बसून ढसा ढसा रडलो. आज मला तसं रडू येते. नको ग, नको ग, भलतंच रिस्क कशाला. अरे मला समजतं माझी काळजी कशी घ्यायची. तरी मी सांगितलं होतं तुला. डॉक्टर मूर्ख आहे. कोण डॉक्टर? माझी लेडी डॉक्टर. चुकीची तारीख दिली. काय झालं? आता प्रश्न विचारून बसू नकोस, माझी ब्रेक जवळ येते. अरे देवा, आता काय करू? अरे देवा काय, मला पेट सुरू झालंय. तुझं चुकत असेल, दुसऱ्याच कारणाला कुठला चुकत असेल. तू चार डोळ्याचा भाव असला तर माझी पहिली वेळ नाही. पोटातली गडबड आणि प्रसूती होताना याचा फरक समजतो मला. तुझी नक्की खात्री आहे? तू प्रश्न विचारत बसलास तर तुझी सुद्धा खात्री पटेल. आता इथं, अरे बापरे, लोकांना काय वाटेल, त्या उस्मानला काय वाटेल? जगाला मला गेले ते सगळे, पण माझं बाळपण उभी करायची वेळ आली. लोकांना काय वाटेल? तू आधी फोन करतो. खाली उतर, पुढे नको माणूस, नाहीतर माझी वेळ आली की नाही. हा हॅलो मॅनेजर, आता तू कुठं निघाली? चुप, परिस्थिती बरोबर गप्पा करायला पाहिजे. पोगा त्याचे परिणाम, ती बाथरूममध्ये जाते. हॅलो मॅनेजर, हा मी सुधाकर. माझी बायको आता प्रेग्नंट झाली आहे. म्हणजे आवडण्यासारखे काय प्रश्न विचारता? बाई आधी प्रेग्नंट असते मग डिलिव्हर होते, माहित नाही का? तर तुम्ही आत्ताच्या आता डॉक्टरला कॉन्टॅक्ट करा आणि मग मला कॉन्टॅक्ट करा. हे मला जरा धीर धर, काही करू नकोस. हॅलो डॉक्टर. हो डॉक्टर, इमर्जन्सी आहे. प्रेग्नन्सी इमर्जन्सी. नाही हो, माझ्या बायकोची नाही. मी माझ्या खोलीत होतो तर बाजूच्या रूममधून एका स्त्रीचं विव्हळणं ऐकू आलं. म्हणून तिच्या रूममध्ये मी डोकावून पाहिलं तर बाई अशी. मग मी तिला विचारलं काय होतंय, तर म्हणाली असं असं होतंय. म्हणून केवळ परोपकार बुद्धीनं तुम्हाला फोन केला. हा प्लीज एक बेड बुक करा आणि हो ॲम्ब्युलन्स पाठवा. काय ॲम्ब्युलन्स अवेलेबल नाही? बरं बरं, टॅक्सीने घेऊन येतो. डॉक्टर, मला तुम्हाला एक नाजूक प्रश्न विचारायचा आहे. प्रेग्नन्सीच्या शेवटच्या पिरियडमध्ये जर स्त्रीला रोमॅन्टिक किंवा एक्साइट करणारा स्पर्श केला तर प्रसूती लवकर म्हणजे दिलेल्या तारखेच्या आधी होती का हो? नाही नाही, मला सहज माहिती पाहिजे होती, केवळ अकॅडमिक इंटरेस्ट. मला आपल्याला हॉस्पिटलमध्ये जायला हवं. डॉक्टर वाट बघताय. सुरुवात झालीये, मला हॉस्पिटलमध्ये पोहोचलं नाही यायचं. इथंच? अरे देवा, तुला टिश्यू तर मला असेल तर नंतर पण डॉक्टराला वाटतं. अगं हो, पण बाळंतपण कसं करायचं याचा मला काहीच अनुभव नाही. आता काय करू? आणि फोन कर, डॉक्टरला बोलाव. हॅलो मॅनेजर, काय म्हणालात? रजा असल्यामुळे डॉक्टर मुलांना घेऊन समुद्रावर आंघोळीला गेले. हरकत नाही, त्यांची तंगडी खेचून त्यांना समुद्रात रोवून आणा. त्यांची इथं आंघोळ होईल. मला काळजी करू नकोस, भिजलेला डॉक्टर येतोय. हो थांब थांब, हिंमत करू नकोस. तू कुठे निघालास? 1 मिनिट, टॉवेल घेऊन येतो. हे बघ मला मुळीच घाबरू नको. तुझा हात माझ्या हातात आहे आणि माझ्या डोळ्यात बघ आणि समज चार्टर्ड अकाउंटंटच्या मदतीने एका कवितेला जन्म देते आहे आणि फक्त मला निश्चित करून देऊ नको.
1966. सुधाकर बॅगेतून सामान काढून काही वस्तू ड्रेसिंग टेबलवर लावतो. क्षणभर दरवाजाकडे नजर. फोन करण्यासाठी म्हणून टेलिफोन पाशी जातो. इतक्यात जवळजवळ हिप्पीसारखी दिसणारी मॉड पोशाखातली माला प्रवेश करते. कहो जानना इरादा क्या है? मैंने कहा जनाब इरादा क्या है? सेक्सी. ये तो बताओ इशारा क्या है? इशारा इशारा तो ये. अगं माले, तू अजून इथं पुढचं पाऊल टाकलं नाहीस आणि एवढ्यात तुला हे सुचतंय. अरे छोडो यार. आजकालच्या काळात प्रेमाच्या गप्पा गोष्टी करण्यात वेळ नाही घालवत, प्रेम करण्यात घालवत. निगाहों से फिरे दो कि समा निकल जाए, जहाँ मधुरा ये मरेगा हाथों से छूट न जाए. सबूर सबूर. हे काय, मला वाटलं होतं गणपत्याहून निघाल्यापासून तुझं जीव मला भेटण्यासाठी खाली पण होत असेल. यूज मी कलकत्त्याहून नाही आलो. का? वाटेत कुठे विकेट पडली वाटतं. विकेट या पाहिजे. मी दिल्लीहून आलो. का? कलकत्त्याला जाऊनच. कलकत्त्यात नक्षलाईटनी नुसता धुमाकूळ आहे. बिझनेसमधनं काही सेफ्टीच राहिलेली नाही. म्हणून बऱ्याचशा बिझनेसमॅन्सनी आपला गाशा गुंडाला आणि कोणी मद्रास, कोणी बॉम्बे, कोणी दिल्ली असे सेटल झाले आहे. आता बिझनेसमॅन्स जर हलायला लागले तर आमचा धंदा कसा चालणार? छोटी मंचीशी डिस्कस करून दिल्लीला सेटल व्हायचं ठरवलं. शिवाय माझे बरेच क्लायंट दिल्लीला सेटल झाले. मला तिथे सेटल व्हायला वेळ नाही लागायचा. शिवाय दिल्लीला 2 नंबरचा पैसा भरतो. तर त्या आकड्यांचं चालू करा. मस्ट फिवर डिमांड राईट. हो, माझं एकंदर छान चालेल असं दिसतं. चेहरा का असा वेगळ्या पॅलेससारखा? सुरुवातीला नव्हता. तुझा अवतार पहिल्यांदा अगं एखाद्या हिप्पीसारखी दिसतेस. मॉडेलिंग करतेस की काय? तुझं अमेरिकेला जाऊन आलं नाहीस ना? ती काय कर, तुझ्या चोळ्या पुण्याचा असता पोशाख चालतो. अरे छोडो यार. पुण्यात जर मी असा पोशाख म्हणून वापरले ना तर पुण्याच्या तमाम संस्कृती संरक्षकांचा मोर्चा माझ्या घरावर येईल. आणि पुण्यातल्या सगळ्या भूतांच्या पोरी माझ्या नावानं एकत्र जाऊन धोका करतात. माझा बाई काय केलं, नवऱ्याच्या अमृतचं दिवाळ काढलं. आमचे आचार्य म्हणतात माणसाला आपली मूळ प्रवृत्ती लागून ठेवणे. असं केल्याने विकृती निर्माण होते. हो, पण ही तुमची आकृती बाहेर येते त्याचं काय? मी आर्ट स्कूल जॉईन केलं. कमर्शियल पेंटिंग्स आणि इंटिरियर डेकोरेशन. कशासाठी आणि करणार काय आहेस तू? मी लहान मुलांना विचारतात तसले प्रश्न विचारू नकोस. बाळा, तू मोठा होऊन काय करणार? ठीक आहे. मी एवढ्यासाठी विचारलं, कविता करतेस आणि शिवाय कमर्शियल पेंटिंग या वयात खुलून जाऊ नये असा काही नियम नाही आहे. खुलून जावं ग, तर त्यासाठी इतकं बदलायची काय गरज? या माझ्या बदलाला देवदत्त काढली. तुला माहिती शाळेची नोकरी त्यांनी केव्हाच होत. घरी ट्युशन्स नाही. मध्यंतरी फार वाईट दिवस काढलेले आहेत. त्याचा गांधीवाद, आदर्शवाद सगळं ठीक आहे, पण त्याबरोबर येणारी विपन्नावस्था दिस इज नॉट राईट. मला ती घरची आर्थिक जबाबदारी स्वीकारली पाहिजे. आणि म्हणून आजूबाजूच्या जगात डोकं पाहिलं आणि आय टेल यू व्हॉट अ ड्रास्टिक चेंज. ही जोक काय झपाट्याने बदलत चाललंय. तेव्हा ठरवलं बाहेरच्या परिस्थितीत मीही सामील राहायला हवं. समाजाच्या आवाजात माझा आवाज मिसळायला हवा. नाही, आवाज मिसळा, पण त्याच्याशी या आर्ट स्कूलचा काय संबंध? त्याचं काय आहे, हळूहळू एक एक दात उडायला लागले. कसलं दात? मनात प्रकाश पडेल, ज्ञानाची ज्योत झगमगून उठेल. मन काय, दार काय, प्रकाश काय? त्याचं काय आहे, मनाची दारं सताड उघडली ना की ज्ञानाची ज्योत झळझळून. आणि हे सगळं आर्ट स्कूलमध्ये जाऊन होतं. येस, होतं. निदान व्हायला हवं. अरे आता मी विद्यार्थी आहे. आर्ट स्कूलमध्ये आणि विद्यार्थी नुसते बसत नाही, नुसते शिकत नाही, तर संप, क्रांती, हरताळ, मोर्चे हे सगळे सांभाळावं लागतं आम्हा विद्यार्थ्यांना. नुसते विद्यार्थीच कशाला, आजकालचे विचारवंत, लेखक, सृजनशील कवी या सगळ्यांचा वाटायला. थांब जरा, माझा गोंधळ होतो. हा हरताळ, क्रांती, संप,
कशासाठी आणि कुणाविरुद्ध? प्रस्थापितांविरुद्ध, प्रतिष्ठितांविरुद्ध, सरकारविरुद्ध, समाजाविरुद्ध. चार्टर्ड अकाउंटंट्स आहे. आपण आजकाल पेपर वगैरे वाचत नाही वाटतं. अरे पडो यार, आजकाल साहित्यिकांना साहित्यापेक्षा राजकारणाला जास्त रस निर्माण व्हायला लागलाय. हे बघ, मला तुझ्याशी राजकारणाविषयी चर्चा करायची नाही आणि तुला ती करायची असेल तर मी आपल्या दिल्लीला परत जातो कसा. तिथल्या अमेरिकी राजकारणाचे जन्म आहे. हे रे काय, तुझ्याशी प्रेमाविषयी बोलायचं नाही, सेक्स विषय नाही, आता राजकारणाविषयी नाही, मग तुझ्याशी बोलायचं कुठल्या विषयावर? हा, धर्म. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति. पुढे मला पुढे आल्यापासून तुझे चळवळ क्रांती काय चाललंय सगळं? थोडक्यात तुला माझ्यासाठी भंकच वाटते. काय म्हणाल? भंकच? अगं माझ्या सगळ्या आयुष्यात असले शब्द माझ्या वाट्याला कधी गेले नाही आणि तू कुठून शिकलीस हे सगळं? सुद्धा थोडक्यात ना, तू माझ्या आईसारखी आहेस. मी लहान होते ना तेव्हा मी आईला विचारायचे, आई मी कुठून आले? तर ती म्हणायची, बाळा तू देवाकडून आलीस, देवाने तुला मला दिली. जरूर त्यांनी कधी मोठी होणार नव्हते आणि वस्तुस्थिती मला कधी समजणार नाही. मग आता तुला समजलं ना तू कुठून आलीस ते? आणि तुला काय म्हणायचंय? मॉन्टेसरीतल्या मुलांना त्यांच्या शिक्षकांनी ही माहिती द्यायला हवी, म्हणजे घरी जाऊन त्यांनी आई शिकण्याऐवजी आई वडिलांना सांगावं, बाबा बाबा मला माहित आहे मी कुठून आलो ते. आता हे कॉलेजचं शिक्षक आणि आजकालचे शिक्षक. माझी धाकटी मुलगी मला येऊन सांगते काय, पप्पा ती योग पीक ना सगळं ढोंग आहे, गांजा आणि चरस पिऊन सुद्धा मनाला शांती लाभते, समाधीची स्थिती मिळते. कशी काही नवी पिढी सुधारणार? खुलीत घालते फॅक्ट ऑफ लाईफ. आता माझी मुलगा आत्ता सुद्धा फर्स्ट इयरला आहे, पण ड्रेस पाहिलाच का? सार्वजनिक ठिकाणी असले ड्रेस घालून फिरल्याबद्दल पोलीस पकडत कसे नाहीत कोण झाले? याचा अर्थ एकच, तुझं आता वय होत जातं. वय होत जातं म्हणजे? जेव्हा जेव्हा माणसाला तरुण पिढीविषयी तिचा अधःपतन होत जातं असं वाटतं ना, तेव्हा समजा तो म्हातारा होत जातो. होऊ दे, पण हे कुठेतरी कुणीतरी थांबवलंच पाहिजे. थांबवलंच पाहिजे म्हणजे तुला काय म्हणायचंय? त्यांच्या त्या सो कॉल्ड अधःपतनाबद्दल त्या पेपर बाजारात पुन्हा करून नक्की करायला पाहिजे. नॉट ए बॅड आयडिया. माझ्या हातात असतं ना तर या सगळ्या फिल्म प्रोड्युसर्सना मी फटकेच मारले असते. आजकालचे हिंदी पिक्चर्स पाहिलीस का? ते लपंग्यासारखे दिसणारे हिरो उपाशी जनावरासारखे हिरोईनच्या मागे धावतात. मग पाटला झाडाला पलटी, मग गवतात नाहीतर बर्फात दोन थोडी. स्टोरीचा क्लायमॅक्स येऊ न येऊ, प्रेक्षकांचा क्लायमॅक्स आधीच. सेक्स इज अ नॅशनल थिंग समजा. हो, जनावरात सुद्धा असतं ना ते. आता मी इथं यावून करून तुझ्या पाठीशी लागलो तर त्याच्याने आपलं फरक काय राहिला? माणसात काही संयम हवा की नको? सुधाकर पंत, तुम्हाला आठवतं का? पहिल्या भेटीत तुमचं मन तुम्हाला खात होतं नाही, माझा तुम्ही गप्प झाला. मग तुम्हीच मला विचारलं, मला जाऊया का वळवाच्या पावसात दिसायला? आठवतं ना, पण त्यातही संयम होता. झडप नाही घातली मी तुझ्यावर आणि आपले संबंध काही त्यासाठी नाही. हो, 15 वर्षाचे प्रेमाचे संबंध. हे केव्हाही करू नको. जरा आठव, तुझ्या धाकट्या मुलीला मी माझ्या या हाताने या पलंगावर जन्माला घातली. मला माहिती आहे राजा, तो दिवस मी कधीच विसरणार. माझ्या आयुष्यातला सगळ्यात सोने दिवस, आणि म्हणून तर मी त्या मुलीचं नाव स्मृती ठेवलं. हे कशी आहे माझी स्मृती? छान, बोल वाटत, अस्तित्व कंटाळ. काय कर, एवढ्या लहान मुलीला घरी ठेवून तू हे सगळे उद्योग करायला बाहेर पडतेस. त्यात काय झालं? देवदत्त असतो की घरी? काही म्हणत नाही. म्हणतो ना, मला बाई आपण श्रमदान करा, विरोबाजींच्या भूदान चळवळीत जा, नाही तर अनुभव. आम्हाला त्याच्याशी काहीही कर्तव्य नाही. मला माझे क्लासेस शांतपणे चालू. कपाळ तुझं, ही त्याची वाईट गोष्ट सांगितली. तुझ्या पोटीबाई काय म्हणतात? आहे तशीच आहे. नवी दिल्ली, नवा डाव.
दिवसभर कामात गुंतलेली असते. सुद्धा तुझ्या पोटीविषयी जरा गंमती अशी घाणेरडी कंडम जरा अंतच दिसता ना. कोणी तुझे पाय खाली घेऊ बिहेवियर आणि काय ग तुझी भाषा म्हणजे ती बिघडत चालली आहे. बिघडली नाहीये, तिच्यात हिपोक्रेसी कमी होती. पण आजपर्यंत पोटीच्या वाईट गोष्टीबद्दल तू कधी इतका उत्साह दाखवला नव्हतास. त्याचं काय आहे, त्या वेळेस आपण एकमेकांच्या जवळ येऊ शकतो असं वाटत नाही सुद्धा. म्हणजे कदाचित पोटीविषयी थोडं वाईट बोलल्यानंतर कदाचित तुला माझ्याविषयी थोडी जवळ वाटेल आणि मग कदाचित म्हणजे काय म्हणायचंय तुला. तुझे विचार भावना सगळं बदलत आहे सुद्धा. पूर्वी तू कसा साधा सज्जन पापरहित आणि सच्चा माणूस होतास आणि मग फार चिडचिड आणि घमेंडखोर झालास. मग पोटीची दया येते सुद्धा. काही दया करू नकोस. तू तिला ओळखत नाही. 4 पोरांची आई झाली. वाचते काय सेक्सवरचे लेख आणि हे मासिक पत्रिकावाले स्त्री जगत, गृहिणी, वनिता विश्व या कॉलम्स खाली सुरळीच्या वड्या कशा कराव्यात, पुढचे मोदक कसे करावे याचं साहित्य आणि कृती छापण्याऐवजी रात्र आणि स्वर्गसू उतार वयात स्त्रीनं आपलं तारुण्य कसं ठेवावं याचं साहित्य आणि कृती छापतात. जमाना बदललाय सुद्धा. हा काळ व्यक्ती स्वातंत्र्याचा आहे. या काळात प्रत्येक व्यक्तीला बोलण्याचं स्वातंत्र्य आहे, वागण्याचं स्वातंत्र्य आहे. व्यक्ती स्वातंत्र्य, समाजवाद, लोकशाही हे सगळे निरर्थक शब्द आहेत. तुमच्यासारख्या संधी साधू लोकांनी स्वतःची जात लपवण्यासाठी पांघरलेला पुरखा आहे नपुंसक शब्दांचा. आता मला समजलं सुद्धा, तुम्ही इतर माणसांसारखाच अशा माणसांसारखा ज्यांना मानवाच्या प्रगतीमध्ये रस नाही, त्यांना स्वातंत्र्यातही रस नाही, युवकांच्या क्रांतीतही रस नाही. त्यांना हव्या आहेत फक्त जुन्या परंपरागत रूढी, जुन्या पारंपरिक रूढींना घट्ट चिटकून राहायचं इतकंच त्यांना माहिती. मग आपण इतिहासातून शिकतो काय. बाई, आपला इतिहास इथून तिथून एकच आहे. वाचता येत असेल तर वाचून बघा. हिटलर जेव्हा जर्मनी सत्तेवर आला तेव्हा जर्मनीची जी स्थिती होती त्याच रस्त्याने सध्या आपला देश चाललाय. हा सगळा समाज सडत चाललाय, किडत चाललाय. या सडत चाललेल्या देशाला भाषण, उद्देश, चळवळी यांनी जाग नाही द्यायची. या देशाला फक्त समजेल बंदुकीची भाषा. तू तर माओची भाषा बोलायला लागलास. होय, बंदुकीची भाषा हीच राष्ट्रभाषा व्हायला हवी. माझी 15 वर्ष निवड पाण्यात गेली. मी तुला ओळखून शिकले नाही. कसला माणूस असेल, हत्यावादी, हिंसावादी. नाही, मला मी तर बंगलेला उठलेला माणूस आहे. मी हत्यावादी नाही. मग ही बंदुकीची भाषा कशासाठी? माझ्या क्रांतिकारकासमोर तुझा हिटलरवाद कशासाठी? पाया पडतो बाई. त्या म्हाताऱ्याचं कशाला नाव घेतेस मध्ये? अरे त्याच्या नावावर तुम्ही चरायला पूर्ण काढली आहे तेवढी पुरे. आणि गांधीवादी अहिंसा म्हणजे स्वतःचा भेकटपणा लपवण्यासाठी ठेवलेला पुरखा आहे, पुरखा. अरे जा जा, भेकट म्हणजे भेकट असतो तर पाकिस्तान विरुद्ध जिंकलो नसतो. हो, तुम्ही जिंकला, आपला देश जिंकला, पण मी हरलोय. मला तेव्हापासून माझे विचार बदलले. पण का? कशासाठी? तुला माहित आहे, माझा अनु एअरफोर्स मध्ये पायलट होता. काय झालं तुझं? युद्धात मारला गेला. माझा आनंद मेला देशासाठी, देशाच्या स्वातंत्र्यासाठी. आपण जिवंत राहू म्हणून तो मेला, पण कुठल्या देशासाठी? लाचलुचपत, काळा बाजार, साठेबाजी, भ्रष्टाचार, वशिलेबाजी ज्या देशात भोकाळली आहे त्या देशासाठी. प्रत्येक भ्रष्टाचारी माणसाचा गळा पकडून त्याला विचारावं असं वाटतं, सांग कुठल्या लोकशाहीसाठी, समाजवादासाठी, स्वातंत्र्यासाठी माझ्या लाडक्या मुलानं प्राण दिला? आज ही सारी मूल्य निर्जीव प्रेतासारखी झाली आहे. पण माझा मुलगा, मला त्याचं प्रेत सुद्धा पाहायला मिळालं नाही. पण तुला सांगतो, मला तिथं सुद्धा तो आघाडीवरच लढला. तरी मी रडलो नाही. मला मी रडलो नाही.
नाही. दृश्य दुसरे. काळ 1971. दिवस तोच 18 ऑक्टोबर. रंगमंचावरील सजावट बदललेली आहे. सांग बघू, आज काय होतं? माझी बायको जेव्हा मला हा प्रश्न विचारते तेव्हा सर्वसाधारणपणे तो तिचा वाढदिवस असतो आणि मी तो विसरलेला असतो. मग त्याची भरपाई म्हणून मला महागातलं महाग प्रेझेंट द्यावं लागतं. आज आपल्या मिलनाचा 20वा वाढदिवस. अभिनंदन. अरे हो, अभिनंदन. तसं पाहायला गेलं तर 20 वर्ष झाली. म्हणजे 20 वेळा आपण भेटलो. कधी भेटलो, कधी भेटू नाही. सगळ्या गोष्टींची बेरीज वजाबाकी करायची म्हटली तरी आपला हनीमून अजूनही चालूच आहे. एक आनंदाची बातमी सांगायची नाही. सांगून टाका. ही आमचीच आहे. अशी खुशखबर द्यायची ही काही वेळ झाली. किती त्रास होईल आता. तुम्ही आजोबा होणार ना. पण आत्ताचे आजोबा आईचं चॅप्टर उघडायची काही गरज होती का. आता घडलंच आहे तर मी असं म्हणेन, जगातल्या सगळ्यात सुंदर आजीवर माझं प्रेम आहे. मला सुंदर म्हटल्याबद्दल आभार. कोकीबाई काय म्हणताय? तिच्यातली वाईट गोष्ट शोधायचं मी अलीकडे बंद केलं आहे. चांगलंय. हॅलो, मार्गिका स्पीकिंग. हां बोल स्मिता. हां हां हो, त्यांच्या स्विमिंग पूलच्या डाव्या बाजूला टेबल्स अरेंज कर आणि मटन पॅटीज किंवा कटलेट. हां, हे कन्फर्म कर. एक मिनिट, त्याला काय आवडतं ना ते विचारून त्याप्रमाणे कन्फर्म कर. नको नको, बिल त्यांच्याकडे पाठवू नकोस. आता आपले जुने कस्टमर्स आहेत ते. मी आल्यावर बघ. ओके हो, अजून याच नंबरवर. अच्छा. मला मधुरच कॅटरिंग सर्व्हिस काय म्हणते. फर्स्ट क्लास. पूर्वीचं सगळं विसरा. आचारी बोलवा, 2-4 बायका हाताशी घ्या, ताटं वाट्या पाट रांगोळ्या सगळं बघ. आता डायनिंग टेबल, चेअर्स, पॉश युनिफॉर्ममध्ये वेटर्स आणि एकदम सॉफ्ट म्युझिक. पण सुरुवातीला तुम्ही सगळं हाऊस म्हणून करून सुरुवातीला तसंच होतं, पण पुण्यात काही ना काहीतरी सुचत नाही. आता इतका पसारा वाढलाय की मला अंदाजच्या 4 ब्रँचेस आहेत. 4. पण 24 तासांकरता तू इथं आलीस, मग हे तर ब्रँच ऑफिस उघडण्याची काही गरज होती का. मी माझे सारखं मोठं हेड ऑफिस आहे. पण या हेड ऑफिसनं तुमच्या घरच्या हेड ऑफिसला नंबर दिला नाही ना. नाहीतर पुढच्या खेपेस तुमचं वांग्याचं भरीत होऊन आमच्या जवळ यायचं. हा नंबर मी फक्त माझ्या सेक्रेटरीला दिला. माझ्या नोकऱ्याला वाटतं की माझ्या काकांच्या आशीर्वाद. मला घाबरायचं कारण नाही बरं. मी घाबरलो नाही. उलट तूच मला आली तेव्हा अस्वस्थ चित्त वाटलं. माझ्या लक्षात आलं तू कुठल्या तरी मानसिक ताणाखाली वावरतेस. त्याचं काय आहे, मन शुद्ध असलं की समोरच्या व्यक्तीच्या मनात चाललेलं आंदोलन आपल्या मनाला येऊन भेटतं. सागराची लाट किनाऱ्याला भेटते तसं. कुठल्या स्वामींचा गंडा बांधलायस. तुला कसं कळलं. आपल्या भाषेवर मानसिक ताण, आंदोलन, अस्वस्थ चित्त. त्याचं असं झालं, अनुच्या मृत्यूनंतर माझं मन अतिशय उदास झालं. मनाला शांती देण्याकरता एक दिवस रामानंदजींच्या व्याख्यानाला गेलो आणि एक नवीन दृष्टी मिळाली. माझ्या लक्षात आलं की गाडी, बंगले, स्वप्न, प्लॅन म्हणजे मी नाही, परंतु माझ्या व्यक्तिमत्वावर ही पडलेली सावली आहे जी माझ्या स्वशक्तीचा राज करते. थोडक्यात आपण वैराग्याकडे वळलो. वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम यांच्या उंबरठ्यावर मी उभा आहे. अच्छा, म्हणजे फ्रॉम शंकराचार्य टू युवर रामानंद, महिला विवेकानंद. शुद्ध विचार, आनंद आणि चेतनेची जाणीव झाली की माणसाला अतिशय आनंदाचा अनुभव येतो. आणि या नश्वर जगातल्या वृत्ती, वासना या ऐहिक गोष्टींची व्यर्थता समजते. शुद्ध चित्त एखाद्या पेपरवेट सारखं जाणीवेचा विस्तार आणि दिसतोय जाणीवेचा विस्तार नाही, पण आपला वरचा विस्तार.
विचार सुधारले की आपण सुधारतो. तुला आठवतं सुरुवातीला आपल्या संबंधांविषयी माझं मन मला खात होतं, माझा आत्मा घडत होता. आज मात्र मी आपल्या संबंधांकडे निरपेक्ष वृत्तीने पाहू शकतो. त्यामुळे वाचणारे डायमेन्शन प्रत्याले आणि मी सध्या जी काही थोडीफार इस्टेट आहे ती मुलांच्यावर सोडून आम्ही शहराच्या बाहेर एका झोपेत साधं जीवन जगत आहोत. रामानंदजींच्या साहित्याची विक्री करून आम्ही आमचं चरितार्थ चालवतो. आणि कोटीबाई ही रामानंदजींच्या पुस्तकांना प्लॅस्टिकची वेस्टनर आहे, त्यामुळे त्यांचं दीर्घजीवी वाटतं. रामानंदजींचा हॅलो मार्मिका स्थिती आता काय असते का? हो हो मग आता आपण 25,000चा चेक ऑलरेडी दिलेला आहे. आता 75,000 घ्यायचे आणि लाखासाठी करायचं. हा इनिशियल पोझिशन घे. हो अजून या सांगतो. ओके स्वामीजी लक्ष्मी रोडवर नवीन जागा घेतली. आपला आशीर्वाद असू द्या. शुभम भवतु. पण हे सगळं कशासाठी? पैशासाठी आणि सत्तेसाठी पण. सत्ता म्हणजे काय ते मला समजलंय स्वामीजी. मला माहिती आहे 2-4 विधवा बायकांना हाताशी घेऊन स्त्री जातीचा उद्धार होणार. स्त्री जातीचा उद्धार करायचा असेल तर त्याला एकच मार्ग. क्षत्रियांचा विनाश करण्यासाठी जसा परशुरामाने केला त्यांचा विनाश, तद्दच जुलमी पुरुषांचा विनाश करण्यासाठी माझ्यासारखी एखादी परशु सीता जन्माला यायला हवी. हो, पण आपल्या विधानात एक बारीकशी गोम आहे. समस्त पुरुष जातीचा असा विनाश झाला तर परशु सीता जन्माला येणार कशी? तसं नाही स्वामीजी. समानतेनं वागवणाऱ्या पुरुषांना तेवढं ठेवायचं, पण जुलमी पुरुषांचा विनाश करायचा अशी ही योजना. आपले एकंदर विचार पाहता देवदत्तांशी आपलं बरंच वाचलेलं दिसतंय. सुद्धा स्वामीजी माझा देवदत्त इतर पुरुषांपेक्षा फार निराळा आहे. या भेटीसुद्धा त्याची चांगली गोष्ट सांगितली. कदाचित गोष्ट मी ऑफिसमध्ये कामाला गेलो. सुनबाई भाजी आणण्यासाठी बाजारात गेली. देवदत्त घरात एकटाच होता. त्याचं तसंच वाचन चालू होतं. एक पुस्तक मिळेल ना म्हणून स्वारीला सुवरूमधून शिडी आणली आणि माळ्यावर चढला. थोड्या वेळात सुंदर झालं. वाटेत शिडी कुणी ठेवली म्हणून त्या उचलून स्टोअरमध्ये ठेवली. पाठोपाठ मी तिला विचारलं हे कुठे दिसत नाहीये. तिलाही माहित नव्हतं. तास झाला 2 तास झाले. थोड्या वेळाला माळ्यावरून आवाज आला. तिथं कुणी शिडी ठेवली मग त्यांनी खाली कुठे म्हणतो. सुनबाई कोशाळून बाजूला तशी खाली काय अरे कुणी वाईट वाटून घ्यायची गरज नाही. या घरात 3 तास शांतपणे वाचायला मिळेल अशी जागा आहे आणि आपण मला तुम्ही त्याबद्दल आभार. काय पुरुषा फरक असतो. पण एकंदर तू काय मी काय आपण सगळे जंतू. जंतूला सुद्धा भूतात ते कवच वाटायचे. हो, बुभुक्षित जंतू. हा मी तुझ्यासाठी खायला ऑर्डर देतो. राहू दे, मला त्याची गरज नाही. उलट आज आम्हीच तुमच्यासाठी मला मुलंच खास पदार्थ आणले. तुला सरप्राईज द्यायचं. उस्मान अशी बास्केट ठेवल्या आत्ता घेऊन ये. तुमच्या सेल्समनशिपची आम्हाला गरज नाही. मला कस्टमरची गरज नाही. पण यू आर अ स्पेशलिस्ट. पण मला कस्टमरची गरज आहे हो. रामानंदजींची 4 पुस्तकं मी नाही. मला माफ करा. अगं मंजीने पंचरंगी प्लास्टिकची कव्हर घातली आहे आणि हो गेली. कमाल आहे. आपलीच माणसं पुस्तकं घेत नाही. रामानंदजी तुमचं कसं व्हायचं? हॅलो येस. हा त्या जरा बाहेर गेले. मेसेज द्यायचं मला सांगा ना, मी त्यांना पुस्तक केले. हा काय हो पण मिस्टर गोरे हो असं कसं झालं? काय हार्टपेन? मला मधुरच रिपोर्टिंग केलं सर. मला देवदत्त
18 ऑक्टोबर 1976. रंगमंचावरील सजावट बदललेली आहे. मला आतून फुलदाणीत फुलं भरून ड्रेसिंग टेबलवर ठेवते. तेवढ्यात सुधाकर प्रवेश करतो. वा, सुंदर. जेव्हा जेव्हा मी तुला पाहतो तेव्हा तेव्हा तू मला पूर्वीसारखीच वाटते. सुंदर. तुम्ही मला तसाच पूर्वीसारखंच वाटतोस. पण थोडं वेगळ्यासारखं. तब्येत ठीक आहे ग. आणि नसली तरी इथं आल्यावर चांगली होईलच. त्या जागेचा गुण असा की इथं आल्यावर मनाला शांत शांत वाटतं. एक प्रकारची शांती मिळते. गेल्या 25 वर्षात दुनिया बदलली, पण नाही बदलला तो आपला मित्रच आहे. आणि दुसरा एक बदलला नसेल तर आपला उस्मान मेहर. आठवतं तुला पहिल्यांदा आपण भेटलो तेव्हा तो ज्या वयाचा होता त्या वयाचे आपण आज आहोत. 60च्या जवळपास. बस याची आठवण करून का ग? मला आवडतं. आपली 25 वर्षांची वाटचाल फक्त सुखाचीच होती नाही. वाटचाल तीच कशी सुखाची, पण आपण मात्र थोडे बदलले. का नाही बदलला? किती काळ उठून गेला. मला आठवतंय त्या काळात मी किती सहज खोटं बोलतो. माझं एक नाव सोडलं तर प्रत्येक बाबतीत मी खोटं बोललो आणि शेवटी न राहून खरं सांगितलं. त्याने मला किती त्रास व्हायचा. एक सहज खोटं बोलण्याकरता किती प्रचंड तयारी करावी लागत असेल. पण तेव्हा वय होत, उत्साह होता. आता वयोमानाप्रमाणे सहज खोटं बोलणंही जमत नाही. वय होतंय. आणि माझं काय, मी सुद्धा आता म्हातारपणाकडे चालले. तुझं वय कधी दिसलंच नाही. बुद्धीची झलक मात्र वारंवार दिसायची. मला तुला एक विचारू, जेव्हा जेव्हा मी तुला बघतो तेव्हा तेव्हा मला उस्मान सारखा डोळा मारावा असं वाटतं. गेल्या 25 वर्षात आणखी काही बदल नसेल तर तुझी अजूनही बळवाची पावसात दिसायला आहे. बरं, ते जाऊ दे. कशी काय चालली आहे रामानंदजींच्या पुस्तकांची विक्री? ठीक नाही झालं. काय? रामानंदजींनी पब्लिकेशन डिपार्टमेंट बंद करून टाकलं. म्हणजे अगं, पुस्तकांना सबसिडी म्हणून किंमत कमी आणि त्या मानानं रद्दीचा भाव जास्त. पुस्तकं खपत होती, पण मग लक्षात आलं हे काही खरं नाही. शिवाय रामानंदजी वर्षातून 8 वेळा परदेशात लेक्चररच्या टूरवर. शेवटी मी अकाउंटन्सी क्लासमध्ये पार्ट टाइम लेक्चररची नोकरी लागली. हो, ही एक वस्तू अशी आहे जी बदलली नाही. सारी दुनिया बदलली पण आकडे बदलले नाही. गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी सगळं तसंच आहे आणि त्यांची उत्तरही तीच आहे. ती अजून बदलली नाही. पण मला सांग, तुझं मला बरोबरच केटरिंग सर्व्हिस विकून काय टाकलं? तुला माहिती आहे मला श्रीमंत व्हायचं. तशी मी श्रीमंत झाले, पण मोठा येत नसेल तर त्या श्रीमंतीचा उपयोग करा. एका चांगल्या संस्थेला ऑफर चांगले पैसे मिळाले. आता मी एक निवृत्त श्रीमंत प्रतिष्ठित विधवा म्हणून पुण्यात मानाने जगते. मग दिवसाचा वेळ घालवतेस कशी? अरे, हा काय प्रश्न झाला. निवृत्तीसारखी दुसरी प्रवृत्ती नाही. तुला माहिती, शहराच्या प्रत्येक कमिटीवर माझं स्थान निश्चित असतं. त्या कॉर्पोरेशनच्या इलेक्शनला उभे राहिले ना, तर कॉर्पोरेटर म्हणून सहज निवडून नाही. का नाही राहत तुम्ही? छान. पूर्वी मला वाटायचं माणसाच्या हातात सत्ता असणं आवश्यक आहे. पण आता लक्षात आलं की सत्ताच माणसावर सत्ता गाजवते. माझी फार इच्छा होती माझ्या देवदत्ताला खुश करण्याची, पण आता तोच कशात काही अर्थ उरला. त्याच्याशिवाय तुला फार एकटं वाटत असेल नाही? चालतंय. पण एकूण तुझं कसं चाललंय? म्हणजे हे असं चालतं. हे मला तुला एक सांगायचं आहे. गेली 10 वर्ष मंजिला हे आपलं सगळं माहीत होतं. तुला कसं समजतं? 2 महिन्यांनी. पण इतक्या वर्षात तुम्ही कधी विचारलं नाही? नाही. मग आताच
तिने विचारलं नाही. आमची दोघांची एक कॉमन फ्रेंड आहे सुमित्रा, तिनं मला सांगितलं. मंजीला गेली 10 वर्ष हे सगळं माहिती होतं, पण तसं तिनं कधीच जाणून दिलं नाही. माझ्या मंजीची ही आयुष्यातली सगळ्यात चांगली गोष्ट आहे. नाही होती. 6 महिन्यात दुरुस्ती गेली. सगळं कसं बघता बघता झालं. काही बोलायला सुद्धा मिळालं नाही. आणि आज मात्र मला माझा जवळचा माणूस गेल्यासारखं कशी ती आहे म्हणून मी टिकून आहे, नाहीतर केव्हाच पोहोचलेलो असतो. तशी ती दिरायची त्यांच्या आईसाठी. अरे पण निदान मला कळवायचं असतं. तुझ्या फोनवर 2दा फोन केला होता तेव्हा मला समजलं तुझा बिझनेस विकून टाकला. त्यांच्याकडून तुझ्या घरचा नंबर घेतला आणि घरी फोन केला, पण 4-5 वेळा घंटी वाजल्यावर मी फोन डिस्कनेक्ट केला. समोर असतील या कल्पनेनेच मनाचं समाधान झालं. माझ्याशी माझ्याशी बोलायचंच तरी तो अधिकार मला नव्हता ना. तुझ्याशी बोलायची इच्छा व्हावी हा अधिकार जरूर होता, पण बोलण्याचा अधिकार नव्हता. बोलण्याची इच्छा करण्याचा अधिकार असणं आणि बोलण्याचा अधिकार असणं या 2 वेगळ्या गोष्टी. तुझी सुद्धा कमाल आहे. माझी गरज असूनही मला बोलावं नाहीस. खरंच का नाही बोलावलं तुला? तू आणि मी कसे भेटे नव्हतो. मला आपण दोघांनी मिळून या जीवनाचे किती वेगळे रंग बघितले, खुशीचे किती क्षण लुटले, आयुष्यातले किती अडथळे पार केले. तू आणि मी दोघांनी मिळून हा 25 वर्षांचा काल कसा पार केला. 25 वर्ष तसं पाहायला गेलं तर फक्त 25 दिवस, पण एक एक दिवस आपण एक वर्षासारखा भोगला. 25 वर्ष बरोबर 25 दिवस. दिवस रात्र एकत्र राहणाऱ्यांना आपण ओळखू शकलो नाही, पण एकमेकांना मात्र आपण 25 दिवसात ओळखतो. मी येथे अशी एकही गोष्ट नसेल जी मला माहित नाही आणि तुला माहित नाही. साखर किती? 2 चमचे. 1 चमचा. सगळं माहिती आहे आपल्याला एकमेकांना. हीच गोष्ट मला माहित नाही हे सिद्ध झालं. म्हणजे अशा काही गोष्टी असतील ज्या मला माहित नाही. कदाचित अशा पुष्कळ गोष्टी असतील ज्या मला माहित नसतील. कित्येक वेळा मी मनाशी आठवत बसतो माझ्या मालाचा आवडता रंग कोणता, आवडता लेखक कोणता, छंद कोणता, आवडतं फूल कोणतं. कोणतं एवढं पण आठवत. निशिगंध मला फार आवडतो. बरोबर कमाल आहे ना. किती वेळा तरी मी तुला निशिगंधाची फुलं आणून दिली असते, पण आता त्याची आठवण नाही. मला प्रवासाचा भरता शौक होता नाही. सुरुवातीला खूप शौक होतो, पण पैसा नव्हता. आता खूप प्रवास करते. कविता करतेस का? कविता करते, पण त्या प्रकाशित नाही. आणि तुझ्या नवऱ्याच्या शाळेचं काय झालं? का होणार? देवदत्त गेला आणि पाठोपाठ शाळेसमोर मोठं कॉलेज उघडलं. ते जाऊ. मुलं कशी आहेत तुझी? तिघही आता मोठी झाली. मुलगा एकदा BA झाली. बरं तुझी मुलं कशी आहेत? सुद्धा आहेत. माझी मुलगी आता मॅट्रिकला. नंतर सिनेमा भेटली. राजेश खन्ना फॅन. मला तुझा आवडता ऍक्टर कोणता? मोतीलाल. मोतीलाल? हो, मोतीलाल आणि सचिन कुमार. वा, त्या 2 ऍक्टर्स मध्ये खूपच पिरियड कव्हर केला. सुद्धा मग त्या दोघांना एकमेकांविषयी संपूर्ण माहिती असायला सांगतो. हो तेही खरंच. पण एक गोष्ट नक्की, गेली 25 वर्ष मी तुझ्या प्रेमात आहे आणि पुढची 25 वर्ष तसाच राहणार आहे. कबूल? तुझं सामान कुठे आहे? बाहेर ठेव. का? वेळ फार थोडा आहे आणि खूपच गोष्टी करायच्या आहेत. माझं इथं थांबणं किंवा न थांबणं तुझ्या एका उत्तरावर अवलंबून आहे. मला तू माझ्याशी लग्न करशील?
लग्न सुद्धा या वयात आपण भेटतो आहोत हेच खूप झालं. गणपतीला काय काढतोयस? मी अतिशय गंभीरपणानं तुला विचारतो, तू माझ्याशी लग्न करशील? तू खरंच मला लग्नाचं विचारतोयस? हो, मी तुला प्रामाणिकपणानं विचारतो. उत्तर काव्यात नाही दिलं तरी चालेल, तू फक्त हो म्हण. नाही सुद्धा फार उशीर झाला. यापूर्वी कितीतरी माझ्या स्वप्नात येऊन मला प्रश्न विचारायचास. तू मला लग्नाचं विचारतोस. या कल्पनेतच माझ्या मनात वापस फिरायचं. तुझ्या स्वप्नात तुम्हाला काय उत्तर देत होतीस? अरे तुझा प्रश्न पुरा व्हायच्या आधीच मी म्हणत होते हो. मग आता मी खरोखरच विचारतोय, तेव्हा तू नाही का म्हणते? तुझ्या आयुष्याचे बदल माहीत असलेलं मला नाही का म्हणते? तो सर फार छान आहे. नाही, मला तुझ्यासारखं बोलणं कधी जमलंच नाही, आणि ते जमत नाही म्हणून तर तू नाही म्हणते. तुला काय वाटतं? तुला नाही म्हणताना मला आनंद होतो नाही ना, तो हो म्हण मला. पहिल्यापासून तुम्हाला खूप आवडत आली. गेल्या 6 महिन्यांपासून मला खूप एकटं वाटतं. मला एकटेपणाची नेहमीच भीती वाटत आली. हे मला तुझी गरज आहे. मी तुझीच आणि तुझीच राहणार आहे. विश्वास ठेव माझ्यावर. पण कृपा करून आपले संबंध लग्नाच्या बंधनात नको वाटतोस. आजपर्यंत आपले संसार सुरक्षित राखण्याकरता आपण बंधनं पाळली, पण आता तर कुठलंच बंधन उरलेलं नाही. आता नाही का म्हणते? हे बघ सुद्धा प्रत्येक फुलाला एक नाव असतं. ते नाव उच्चारताच ज्याप्रमाणे त्याचा रंग गंध रूप मनाला समजतं. पण आढळना कित्येक फुलाच्या जन्माला येतात ज्याला नाव नसतं. त्याचा रंग गंध रूप कोणाला माहीत नसतं. पण तेही तितकीच मोहक असतात. आपल्या दोघांच्या भावना आपले संबंध हे त्या आढळणाऱ्या फुलांसारखे. त्याला तू लग्न नावाचा लेबल लावतो, त्याचा अभ्यास करतो. मला तुझ्यासारखं बोलता येत नाही. मला फक्त आपले संबंध सरळ करायचे आहेत. नाही, तुला फक्त संबंधांची अदलाबदल करायची. मला हे कळत नाही तुझं. हे बघ, माझं लग्न झालं होतं देवदत्तावर, तुझं लग्न झालं होतं पणजीवर. आपल्या आयुष्यातले संबंध दूर केले आणि तू पुन्हा ते संबंध जोडायला पाहतोस. त्यांच्याविषयीच्या आपल्या भावना स्मृती हे सगळं लग्न त्या एका शब्दात गुंतलं आहे. त्या भावना आणि आपल्या एकमेकांविषयीच्या भावना त्याच बदल करतोस. पण या 25 वर्षात आपल्याला एकमेकांविषयी वाटलं त्याचं काय? नाही, या एका शब्दात तुझ्या सगळ्या भावनांचा सच्चा चूक करतेस. नाही सुद्धा देवदत्ताविषयीच्या स्मृती जशा मी माझ्या मनात जपून ठेवल्या तशाच तुझ्याबरोबर घालवलेल्या क्षणांच्या या स्मृती हा माझा खजिना आहे. लग्न करून मला खजिन्याचं प्रदर्शन नाही करायचं. मला तुला समजत कसं नाही? आजपर्यंत समाजाच्या दृष्टीने आपले संबंध छुपे होते. लग्न करून मला ते उजळ करायचे. चुकतोयस तू. आपले 25 वर्षाचे संबंध उजळच होते. त्यात कुठेही पापाचा अंश नव्हता. आपलं लग्न जीवन आणि आपलं सहजीवन आपण एकमेकांच्या आनंदी घेऊन गेलो. एवढी कठीण गोष्ट पण आपण जी साधली. तुझ्याबरोबर घालवलेल्या क्षणांनी माझ्या जीवनात मला हिंमत दिली, दिला. माझ्या जीवनाला सौंदर्य दिलं. पण तरीही वैवाहिक जीवनातल्या प्रत्येक क्षणांवर नाव आहे ते माझ्या देवदत्ताचं. असा मी फारसा निराश झालो नाही, कारण मी एक सामान्य माणूस आहे. तू एक कवयित्री, कलाकार आहे. मला सांगायला फार वाईट वाटतं. माझं आयुष्य तू सुमित्रेबरोबर काढायला भाग पडते आणि मी इकडे यावं हे आवडणार नाही. सुमित्राला तुझ्या माझ्या संबंधांविषयी पूर्ण माहिती आहे आणि अर्थातच तिला हे संबंध मान्य नाही. अर्थात यापुढे आपल्याला एकमेकांना असं भेटता येणार नाही. मला ठीक आहेस ना? म्हणजे आयुष्यात आपण एकमेकांना बघ, विचार बदलणार आहे. नाही. ठीक आहे,
मला दिल्लीचं ट्रेन पकडायला हवं. किती वाजले? बापरे, 5:55. घड्याळ 3:25 किती दिवस घड्याळाचं उघड नव्हतं? गेली 25 वर्ष. माणसानं घड्याळाचं पुढं कशासाठी ठेवायचं? मूर्खपणा. ठीक आहे मला. आपली शेवटची भेट. यापुढे निदर्शन कधीच येणार नाही. सामोरं राहा मला. सुधाकर जातो. मला कोसळते. मला मी आलोय. लग्न करायचं नसलं तर करू नकोस, तरी मी आलोय. आणि सुमित्रा? सुमित्रा? अगं सुमित्रा म्हणजे मंजीची मावशी, वय वर्ष 65. मला वाटलं होतं निदान सुमित्राचं नाव घेतल्यावर तरी तू हो म्हणशील, म्हणून आणखी एक खोटं बोलतो. येईन का मी दरवर्षी याच वेळी इथं. आता खुश? दोघं पहिल्या घरांना